अब ये जूम मीटिंग का आएगा, ये जूम मीटिंग का मीटिंग तुम्हारी। हाँ ये कैमरा देखो, सीधा कैमरा हो गया। म्यूट करा, तुम्हाला कोण बोलतोय ते म्यूट करा। सो गुड इव्हनिंग टू ऑल। अरे हो काके कंजन डाले। गुड इव्हिनिंग सर. आपलं परत एकदा आजच्या या वेबिनार मध्ये स्वागत करतो। माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक। डबल से फॉर्म भर जा रहे हैं। तुम्हाला म्यूट करा तुम्ही, मी 4 वेळा सांगतोय। कोण आहेत त्या? तुम्हाला परत जॉईंट होता येणार नाही मी हे केल्यानंतर। आदिबा कोण आहे? आदिबा, आदिबा ठीक आहे। तर माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, डीएलएडी इंग्लिश टीचर्स एज्युकेटर्स फोरम महाराष्ट्र आणि एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षीचे या ठिकाणी वेबिनार घेत आहोत। तर याही वर्षी आपण वेबिनारचं आयोजन केलेलं आहे। परत एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचं या ठिकाणी स्वागत करतो, पालकांचं स्वागत करतो, शिक्षकांचं स्वागत करतो आणि निश्चित पद्धतीने या आजच्या ह्या वेबिनारचा वापर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी निश्चित होईल। तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करणं, नियोजन करणं आणि स्मार्ट वर्क करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करावा। काल आपल्याला माहित होतं की काल आपण प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 याचं युनिट नंबर 1 म्हणजे प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल याच्यावरती जवळजवळ 2.25 तासाचं लेक्चर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं होतं। आज त्याच S4 मधलं युनिट नंबर 2 प्रोफिशियन्सी इन रायटिंग याच्यावरती आधारित आजचं लेक्चर होईल। दोन्ही लेक्चर्स मिळून पूर्णपणे S4 चा सिलेबस या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर मला वाटतं आपण त्याच्याकडे अतिशय बारकाईने लक्ष द्या, जेणेकरून दोन्ही युनिट तुम्हाला उत्तम पद्धतीने या ठिकाणी अभ्यासता येतील आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईने समजतील। मित्रांनो, प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल स्क्रीन दिसते प्रत्येकाला? हो सर. प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल हे जे काय युनिट नंबर 2 आहे ते एकूण 10 मार्काला तुम्हाला होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये येणार आहे। तर 10 मार्कांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असेल किंवा सब युनिट्स या प्रकरणामध्ये कोणकोणते असतील हे तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय आणि याच्यामध्ये एकूण 4 सब युनिटचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पहिला भाग आहे प्रोसेस ऑफ रायटिंग, सेकंड आहे फीचर्स ऑफ रायटिंग, थर्ड आहे टाइप्स ऑफ रायटिंग आणि फोर्थ आहे प्रॅक्टिस इन स्पीकिंग अँड रायटिंग। ह्या 4 टॉपिकचा या ठिकाणी अंतर्भाव केलेला आहे आणि यावरती आधारित आज आपण या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मुलांनो, प्रोफिशियन्सी रीडिंग स्किल मध्ये पण प्रोसेस ऑफ रायटिंग होतं, प्रोसेस ऑफ रीडिंग होतं, फीचर्स ऑफ रीडिंग पण होतं तिथे, फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग होतं त्या ठिकाणी आणि प्रॅक्टिस इन रीडिंग अँड स्पीकिंग स्किल होतं त्या ठिकाणी। आता आपण ह्या युनिटमध्ये प्रोसेस ऑफ रायटिंग पाहणार आहोत, त्यानंतर फीचर्स ऑफ रायटिंग पाहणार आहोत आणि त्यानंतर टाइप्स ऑफ रायटिंग आणि प्रॅक्टिस इन स्पीकिंग अँड रायटिंग स्किल पाहणार आहोत। आता पहा, प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये एकूण 5 ते 6 भागांचा या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे। त्यामध्ये जनरेटिंग अन आयडिया फॉर रायटिंग, ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग, रिवायझिंग, प्रेझेंटिंग असे 1 2 3 4 5 6 मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत।
परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचा याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. फॉर एक्झाम्पल, ड्राफ्टिंग इज डॅश डॅश इज द सेकंड पॉइंट इन प्रोसेस ऑफ रायटिंग, किंवा एडिटिंग दिले जातं किंवा व्याख्या दिले जातात आणि गाळलेला शब्द तुम्हाला भरायला लावला जातो त्या ठिकाणी. तर मोस्टली ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग आणि रिवायझिंग या 4 मुद्द्यांवरती प्रश्न विचारला जातो आणि 4 मुद्द्यांवरतीच आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न विचारला जातो. जनरेटिंग आणि आयडियावरती पण ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे ह्याही गोष्टी तुम्ही विचारात घेणं अतिशय महत्वाचे आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस हेही सांगितलं होतं की मी जे काय तुमच्या समोर हे लेक्चर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की यू शुड गेट द गुड मार्क्स इन कमिंग एक्झाम. आणि तुमच्या समोर ज्यावेळेस हे सादरीकरण केलं जातं त्यावेळेस मागच्या प्रश्नपत्रिकेचा विचार केला जातो आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा विचार केल्यानंतर काही सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. या ठिकाणी मी तुम्हाला क्वेश्चन पेपर कोणकोणतं या ठिकाणी आयोजन केलेलं असतं. एक मिनिट. क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने या ठिकाणी विचारले जातात हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगणं अतिशय गरजेचं आहे. मी आता तुम्हाला प्रोसेस ऑफ रायटिंग वरती आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न मी या ठिकाणी नोंद करून ठेवलेले आहेत. तुम्हाला देण्याची भूमिका, याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की जून 2018 पासून सेकंड इयरचा पहिला पेपर चालू झाला आणि डिसेंबर 25 ला म्हणजे मागचा पेपर हा शेवटचा झाला. तर याच्यावरती आधारित प्रोसेस ऑफ रायटिंग वरती विचारले गेलेले हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ते थोडं झूम करतो सो दॅट यू कॅन गेट, तुम्हाला माहिती असावं की कोणकोणते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर पहा, प्रोसेस ऑफ रायटिंग वरती विचारले गेलेले आतापर्यंतचे प्रश्न. डाव्या साईडला तुम्हाला दिसेल की प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. त्याच्यामध्ये जनरेटिंग अन आयडिया, ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग, रिवायझिंग आणि प्रेझेंटिंग रायटिंग या 6 मुद्द्यांचा विचार केला जातो. आतापर्यंत त्याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न पहा. एक्सप्लेन इन ब्रीफ द प्रोसेस ऑफ रायटिंग, जून 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज मीन बाय ड्राफ्टिंग, जून 19. Which steps in the process of writing will you consider? Explain first 3 steps in detail. नोव्हेंबर 19 ला 4 मार्कासाठी विचारलाय प्रश्न तो. राईट द डिफरन्स बिटवीन ड्राफ्टिंग अँड एडिटिंग, नोव्हेंबर 21 ला विचारलाय. आर्या पाटील, स्क्रीनवरती काही करू नकोस. त्यानंतर रिवायझिंग, सॉरी, पुढचा प्रश्न आहे डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ रायटिंग स्टेप एडिटिंग, मे 22 ला 2 मार्क्सचा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर एक्सप्लेन इन डिटेल द टाइप ऑफ डिक्शन, जानेवारी 23 ला विचारलेला आहे 3 मार्काला आणि जुलै 23 ला पण 3 मार्काला विचारलेला आहे. त्यानंतर व्हॉट केअर विल यू टेक फॉर एडिटिंग इन रायटिंग, जून 24 ला 3 मार्काला प्रश्न विचारलाय. त्यानंतर व्हॉट ऍक्टिव्हिटी विल यू कंडक्ट फॉर युअर स्टुडंट्स टू जनरेट आयडियाज रिक्वायरिंग फॉर रायटिंग, जून 24 ला 3 मार्काला प्रश्न, म्हणजे हे दोन्ही प्रश्न एकमेकांना और विचारलेले होते. त्यानंतर डिसेंबर 24 ला विचारलेला प्रश्न होता व्हॉट इज ड्राफ्टिंग, आणि मागच्या परीक्षेमध्ये म्हणजे याच्या अगोदरची जी परीक्षा झाली जून 2025 ला त्यावरती एडिटिंगचा प्रश्न विचारलेला होता आणि प्रश्न आहे एक्सप्लेन द रायटिंग स्टेप एडिटिंग. आणि डिसेंबर 2025 चा प्रश्न विचारलेला होता एक्सप्लेन इन ब्रीफ द प्रोसेस ऑफ रायटिंग. तर हे प्रश्न देण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहिती असावे की कशा पद्धतीचे प्रश्न प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये विचारले गेलेले आहेत, की ज्याचा विचार तुम्ही करावा आणि त्या पद्धतीने प्रश्नांची तयारी करणं अपेक्षित आहे. आता हे जर 6 मुद्दे असतील, जनरेटिंग अन आयडिया, ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग, रिवायझिंग आणि प्रेझेंटिंग रायटिंग, पाणी दारण
अब वो बोलते हैं, तर त्यांना म्यूट वो करायला क्या सांगा कहते ना. हो, पानी बिल आएगा. आदिबा, आदिबा तुला आवाज येतो का माझा? आदिबा, सर तुला म्यूट करता येतं का बेटा? नाही तर तुम्हाला तुला रिमूव्ह करून टाकेल मी इथं. तुला ऐकायचं तर ऐक, नसेल ऐकायचं तर नको ऐकू. आदिबा, मी तुझ्याशी बोलतोय. सर वो सॉरी, वो उससे हो गया था गलती से. अरे आप गप्पा मार रहे घर में, चर्चा उधर सुन रहे हैं हम सब कुछ. सर पता नहीं था हमको. हाँ, रिमूव हो जाओ आप, नहीं तो मैं यहाँ से रिमूव कर दूंगा आपको. एग्जिट हो जाओ. जी नहीं सर, अब नहीं करेंगे. हा, तर हे देण्याची देण्यासाठी म्हणजे याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की तुम्हाला हे सगळे प्रोसेस ऑफ रायटिंग वरचे प्रश्न कळावेत. आणि मग ह्या 6 पैकी जर एडिटिंग आणि प्रोसेस ऑफ एडिटिंग वरती प्रश्न आलेला होता, तर या प्रश्नपत्रिकेमध्ये एडिटिंग सोडून इतर भागांवरती तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणून जे काल मी स्टेटमेंट तुम्हाला केलेलं होतं की युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2 मधला कोणताही भाग तुम्ही वगळू नका, कारण पोर्शन छोटा आहे. 10 मार्कासाठी हे युनिट नंबर 2 आहे. तर याच्यामधला सगळ्यात जास्त भाग म्हणजे जास्तीत जास्त भाग पत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून फक्त वगळू काही गोष्टी ऑप्शनला ठेवू नका. परंतु मागच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न या प्रश्नपत्रिकेत विचारला जात नाही आणि म्हणून एडिटिंग वरती कदाचित प्रश्न येण्याची शक्यता कमी असेल. पण तुम्ही प्रोसेस ऑफ रायटिंग मधले जर उरलेले 5ही मुद्दे केले आणि त्यातली त्यात मी असं सांगेन हे सगळे जर प्रश्न पाहिले तुम्ही, तर तुम्हाला ड्राफ्टिंग वरती प्रश्न दिसतोय, त्यानंतर एडिटिंग वरती प्रश्न दिसतोय, त्यानंतर तुम्हाला जनरेटिंग अँड आयडिया वरती एक प्रश्न दिसतोय. म्हणजे मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं मॅक्सिमम प्रश्न हे ड्राफ्टिंग, एडिटिंग, रिवायझिंग वरती पण एवढा काही विचारला जात नाही. ते हे साधारणतः 3-4 भागांवरती प्रश्न विचारले जातात. आणि मग जर मागच्या वर्षी एडिटिंग वरती प्रश्न विचारला गेलेला असेल तर मला वाटतं ड्राफ्टिंग, मॉडिफाईंग, जनरेटिंग अँड आयडिया अँड प्रेझेंटिंग रायटिंग याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता असेल. तुम्ही जर प्रोसेस ऑफ रायटिंगचे 6ही मुद्दे करून ठेवले तर मला वाटलं कुठल्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार नाही. आता आपण मूळ वेबिनार कडे येऊया. तर हा जो भाग आहे प्रोसेस ऑफ रायटिंगचा, तर याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत तो पण आपण या ठिकाणी डिटेल विचार करूया. सुप्रिया माईक म्यूट करा. आता प्रोसेस ऑफ रायटिंग वरती तुम्हाला मी आताच प्रश्न पण दाखवलेत. परत एकदा प्रश्न तुम्हाला स्क्रीन वरती दिसतील. हे ते तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेत. आपण पुढे जाऊया. एक्सप्लेन इन ब्रीफ द प्रोसेस ऑफ रायटिंग. पूर्ण प्रोसेस याच्यामध्ये विचारली. म्हणजे याच्यामध्ये 6 मुद्दे आहेत एकूण. तुम्हाला मी सांगितलं पण की जनरेटिंग अँड आयडिया असेल, ड्राफ्टिंग असेल, एडिटिंग असेल, त्यानंतर मॉडिफाईंग असेल, रिवायझिंग असेल आणि प्रेझेंटिंग असेल. हे जे काही 6 मुद्दे आहेत ह्या 6 मुद्द्याचा थोडा भाग मी या ठिकाणी दिलेला आहे. मी थोडं ते हायलाइट करतो सो दॅट यू गेट टू नो. तर याच्यातला प्रोसेस ऑफ रायटिंग मधला पहिला, दिस इज द फर्स्ट टॉपिक, दॅट इज जनरेटिंग फॉर रायटिंग, जनरेटिंग आयडियाज फॉर रायटिंग. याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव असतो? एक मिनिट. तर जनरेटिंग अँड आयडिया मध्ये या 2-3 गोष्टींचा महत्वाचा भाग आहे. तो म्हणजे टू थिंक अबाउट द टॉपिक. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादं रायटिंग लिहायचं असेल, मग कोणतं काय असेल, आपल्याला पुढे टाइप्स ऑफ रायटिंग मध्ये पाहिजे. रिपोर्ट रायटिंग असेल, न्यूज रायटिंग असेल, लेटर रायटिंग असेल, स्टोरी रायटिंग असेल, रेझ्युम असेल, हे कोणतंही जरी लिहायचं झालं त्याची सुरुवात करण्याच्या पूर्वी द फर्स्ट
प्रोसेस असते ती म्हणजे जनरेटिंग अन आयडिया फॉर रायटिंग. तुमच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली पाहिजे की मला काय लिहायचंय. याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्याचा येईल? टू थिंक अबाउट द टॉपिक, टू थिंक क्लिअरली व्हॉट वी वॉन्ट टू से. काय तुम्हाला नक्की त्या टॉपिक मध्ये लिहायचंय हे विचार करणं गरजेचं असतं. दिस इज प्री रायटिंग स्टेज. प्रत्यक्ष रायटिंग करण्याच्या अगोदरची ही स्टेज आहे. आणि ट्राय टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द टॉपिक यू हॅव सिलेक्टेड. तुम्ही जो काही टॉपिक निवडलेला असेल त्या टॉपिक विषयी सगळी माहिती तुम्हाला या मुद्द्यामध्ये कलेक्ट करावी लागते की जेणेकरून तुम्हाला डिटेल्स माहिती प्रत्यक्ष लिखाण कामाच्या वेळेस या ठिकाणी होऊ शकते. आणखी याच्यामध्ये असं म्हटलं जातं की when you start writing something, before that you have to think in detail. तुम्हाला काही गोष्टी डिटेल पाहाव्या लागतात आणि त्या डिटेल पाहण्याच्या गोष्टी किंवा सगळ्यांचा विचार तुम्हाला जनरेटिंग अन आयडिया याच्यामध्ये करणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्याला द फर्स्ट स्टेप, मग अशी सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह टाईप पण प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग? द जनरेटिंग अन आयडिया फॉर रायटिंग इज द फर्स्ट स्टेप. नंतर दुसरी स्टेप चालू होती ती ड्राफ्टिंग. दिस इज द सेकंड स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग. त्याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करणार? पहा, मेक अ लिस्ट अबाउट द सब पॉइंट्स अबाउट द टॉपिक इन द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये जे काही तुम्ही मुद्द्यांचा विचार केलेला होता, व्हॉट एव्हर यू कलेक्टेड द इन्फॉर्मेशन अबाउट टॉपिक, यू हॅव टू थिंक वन्स अगेन हियर. याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा, त्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे. टू थिंक प्रॉपरली अँड टिक मार्क अकॉर्डिंगली अबाउट विच पॉइंट शुड बी इन्क्लुडेड अँड विच पॉइंट शुड बी एक्सक्लुडेड. म्हणजे ज्या ज्या मुद्द्यांचा तुम्ही जनरेटिंग अन आयडिया फॉर रायटिंग मध्ये विचार केलेला आहे त्याच्यामध्ये योग्य मुद्द्यांना टिक मार्क करायची. जस्ट यू हॅव टू गिव्ह द टिक मार्क which is the correlated to the main idea. and जे मुद्दे योग्य नाही ते एक्सक्लूड करायचे, म्हणजे त्याच्यातून बाजूला काढून टाकायचे त्या मुद्द्यातून. देन स्टार्ट रायटिंग कॉन्टेंट. आणि मग ड्राफ्टिंग मध्ये तुम्ही कॉन्टेंटला सुरुवात करणार. अशोक कोण आहे रे? अशोक, अशोक मला आवाज दे तू. अशोक, मी तुझ्याशी बोलतोय. Okay, so drafting is the second step in the process of writing. Now third one, it's related about editing. Editing आहे third step. आता एडिटिंग मध्ये काय काय करावं लागणार आहे? आपण मोबाईल वरती भरपूर गोष्टी एडिट करतो, बघ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव येतो? एडिटिंग मीन्स रिरायटिंग द कॉन्टेंट इन मोर इफेक्टिव्ह लँग्वेज. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. डायजेस्ट मीन्स रिरायटिंग द कॉन्टेंट इन मोर इफेक्टिव्ह वे. किंवा एडिटिंगच्या ऐवजी ड्राफ्टिंग शब्द देतात किंवा मॉडिफाईंग शब्द देतात. मॉडिफाईंग मीन्स रिरायटिंग द कॉन्टेंट इन मोर इफेक्टिव्ह लँग्वेज. आणि कंसामध्ये सूचना देतात करेक्ट द सेंटेन्स. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, व्हॉट इज एडिटिंग? एडिटिंग मीन्स रिरायटिंग द कॉन्टेंट in a more effective language. 2. Write appropriate words, use proper sentences. एडिटिंग मध्ये आणखी काय करतात? तर वर्ड्स, योग्य वर्ड्स निवडले जातात आणि प्रॉपर सेंटेन्सेस त्या ठिकाणी निवडले जातात. नेक्स्ट पॉइंट, मेक लॉजिकल पॅराग्राफ्स, चेक ग्रामॅटिकली कन्स्ट्रक्शन्स. एडिटिंग मध्ये आणखी काय करतात? The writer has to use the logical paragraphs. He has to make some logical paragraphs and find out whether there are some mistakes as far as grammar is concerned. So sentence structure should be correct. The sentence should be in a proper tense. That is taken into consideration when there is a process of editing. Editing मध्ये याचा विचार केला जातो.
आणखी काय केलं जातं, इट इज अ स्टेज ऑफ प्रूफ रिडिंग. इट इज वन काइंड ऑफ प्रूफ रिडिंग. नेक्स्ट वन, युजिंग प्रॉपर पंच्युएशन्स. एडिटिंग मध्ये पंच्युएशनचा वापर केला जातो. योग्य पंच्युएशनचा वापर केला का नाही याचा विचार केला जातो. And the second last one, marks avoid repetitions of words and sentences. म्हणजे whatever repetition words असतील, सेंटेन्सेस असेल, त्याला मार्क केलं जातं. अँड यूज सिम्पल लँग्वेज. आणि एडिटिंग मध्ये अतिशय सिम्पल लँग्वेजच्या ठिकाणी विचार केला जातो. दॅट इज टेकन इन टू कन्सिडरेशन इन एडिटिंग स्टेप. नाव नेक्स्ट, मॉडिफाईंग स्टेप. आता मॉडिफाईंग मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो. टाईप अँड प्रिंट द कॉन्टेंट इफ पॉसिबल. एडिटिंग झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून घ्यायची पूर्णपणे. टू स्टार्ट स्लॅशिंग अननेसेसरी सेंटेन्सेस. आता परत एकदा यामध्ये जे अननेसेसरी सेंटेन्सेस, जे अप्रोप्रिएट सेंटेन्सेस नाहीत, तर त्यांना स्लॅशिंग करायचं, म्हणजे थोडक्यात त्यांना वगळायचं आपल्याला. इथे कीप शॉर्ट पॅरेग्राफ्स. इथे पॅरेग्राफ शॉर्ट असायला पाहिजे. राईट शॉर्ट सेंटेन्सेस इफ दे आर व्हेरी लॉंग. जर लांब लचक सेंटेन्सेस असतील, मोठे सेंटेन्सेस असेल, तर तुम्हाला ते सेंटेन्स या ठिकाणी छोटे बनवायचे. इन्स्टेड ऑफ युजिंग मोर ऍडजेक्टिव्हज अँड ऍडव्हर्ब्स, यूज प्रॉपर नाउन्स अँड वर्ब्स टू एक्सप्रेस द आयडिया. आता सिंपल सेंटेन्सेस वापरायचे त्या ठिकाणी, आणि म्हणून ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडव्हर्ब असेल, तर त्याच्याऐवजी नाउन्स आणि वर्ब्स वापरून तुम्हाला ते योग्य पद्धतीने आयडियाज विद्यार्थ्यांच्या समोर लिहिणं गरजेचं आहे रायटिंग मध्ये. ओके. द फिफ्थ प्रोसेस इज रिवायझिंग. फिफ्थ स्टेप इज रिवायझिंग. आता रिवायझिंग मीन्स, याच्यावरती पण प्रश्न आलेला होता. रिसेइंग, रीरायटिंग, रिव्हिजनिंग द कॉन्टेंट. इट इज हॅपन ओनली इन रिवायझिंग स्टेप. रिवायझिंग, त्याला आर ने सुरुवात झालेली आहे, म्हणून खालचे शब्द सुद्धा त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने विचारलेले आहे की ज्या स्टेप मध्ये रिसेइंग होतं, म्हणजे परत पाहिलं जातं, रिरायटिंग केलं जातं, पुनर्लिखाण केलं जातं, रिवायझिंग परत एकदा पुनर्वलोकन केलं जातं. कशाचं? तर कॉन्टेंटचं. तर अशा पद्धतीने रिवायझिंग असते. अँड आवर रिटर्न कॉन्टेंट शुड मेक अ प्रॉपर सेन्स टू अ रीडर. हे सगळं करत असताना प्रॉपर सेन्स रीडर पर्यंत जाणं अतिशय अपेक्षित असतं. दॅट इज हॅपनिंग इन केस ऑफ रिवायझिंग. अँड द लास्ट स्टेप इज प्रेझेंटिंग रायटिंग. आता प्रत्यक्ष आपल्याला रायटिंग प्रेझेंट करायचं. याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होईल? युअर पेपर, टॉपिक, एसे इज रेडी फॉर प्रेझेंटेशन. सगळं रेडी असेल इथे. यू हॅव टू प्रेझेंट इट बिफोर द ऑडियन्स. अगोदर तुम्हाला ऑडियन्सच्या समोर ते वाचून दाखवायचे. त्याला प्रूफ रिडिंग म्हणतो आपण. पानेकवा. थिंक अबाउट द ओकेजन टू प्रेझेंट युअर राईटअप. कोणत्या प्रसंगी, जसं पुस्तक प्रकाशनाचा वेळ काळ ठरलेला असतो, एखादा प्रसंग ठरलेला असतो, तसं या पद्धतीने तुम्हाला जर रायटिंग प्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला तो वेळ काळ प्रसंग या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. टू थिंक अबाउट द ऑडियन्स in the term of size and the familiarity with you as well as topic. अशा लोकांच्या समोर तुम्हाला ते प्रेझेंट करायचे की जे तुमचे फॅमिलियर असतील, आणि टर्म ऑफ साईज, त्याची साईज पण लक्षात असायला पाहिजे आणि टॉपिक पण असायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांच्या समोर मोठा एखादा प्रेझेंट करणं चुकीचं होऊन जाईल कदाचित. सो ऑडियन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट दॅट. तर मित्रांनो, हे प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये या 6 मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करावा लागतो. परत एकदा सांगतो, याच्यावरती एडिटिंग वरती मागच्या वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. अनेक वेळा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल रिवायझिंग वरती मी सांगितला, एडिटिंग वरती पण मी सांगितलं तुम्हाला की एडिटिंग वरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ब्रेन स्टॉर्मिंग वरती, म्हणजे पहिला जो आहे जनरेटिंग अन आयडिया, त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हटलं जातं, लक्षात ठेवा. मला वाटतं तुमच्या त्या पुस्तकांमध्ये दिलेला असेल तो शब्द, पण असेल कुठेतरी, तुम्ही वाचा. तर अशा पद्धतीने आपण
प्रोसेस ऑफ रायटिंगचा हा भाग पाहिला. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. कोणाला याच्यामध्ये शंका आहे का प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये? कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता सेम टाइम. मला एक प्रश्न आहे. आता जे 2 प्रश्न आपण घेतले सेम प्रोसेस ऑफ रायटिंग 3 गुणांचा प्रश्न होतो. कविता आणि मॅडम तुमचा आवाज आपण थोडा काही- आवाज स्पष्ट येत नाही, थोडा मोठ्याने बोला. ओके. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. हा तर आपला जो क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन द ब्रीफ प्रोसेस ऑफ द रायटिंग, तर त्याला आपल्याला 3 गुण आहेत आणि 3 गुणांसाठी आपल्याला सगळे मुद्दे लिहिणं गरजेचं आहे का? 3 गुणांसाठी ना एक्सप्लेन इन ब्रीफ द प्रोसेस ऑफ रायटिंग. आता Yes, त्यांनी प्रोसेस ऑफ रायटिंग पूर्ण सांगितलं, याचा अर्थ 6 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. पण आता मग 6 मुद्द्यांचं काय करायचं तुम्हाला? जनरेटिंग आयडिया फॉर रायटिंग एक लिहायचं आणि मग त्याच्यामध्ये एखादं वाक्य लिहायचं, 1-2 वाक्य. तसं ड्राफ्टिंगचं पण लिहायचं, त्याच्यामध्ये 1-2 वाक्य लिहायचं, एडिटिंगचं लिहायचं. असं करत करत तुम्हाला अर्ध्या मार्कासाठी एक असेल. आणि त्यांनी एक्सप्लेन इन ब्रीफ थोडक्यात सांगितलंय. हे मी डिटेल दिलेले आहे तुम्हाला. 4 मार्काचा प्रश्न किंवा 3 मार्काचं उत्तर दिलंय मी तुम्हाला इथे. तर तुम्हाला मात्र लिहिताना ब्रीफ मध्ये लिहायचंय. थँक्यू. आणि हा जर 4 मार्काचा प्रश्न असेल, दुसरा प्रश्न आहे पहा, विच स्टेप्स इन द प्रोसेस ऑफ रायटिंग विल यू कन्सिडर? एक्सप्लेन फर्स्ट 3 स्टेप्स. तिथं डायरेक्ट लिहिलेलं आहे ना. हो. म्हणजे तिथे तुम्हाला त्या 3 स्टेप्स कशा लिहायच्यात? डिटेल्स मध्ये लिहायच्या. हा मग सर, जो फर्स्ट क्वेश्चन जो आहे की प्रोसेस ऑफ द रायटिंग विल यू कन्सिडर, म्हणजे मग 6 स्टेप्स लिहून त्यातले 3 स्टेप्स आपण एक्सप्लेन करणार आहोत का? ब्रीफ मध्ये ना हो. पहिला हो, अपेक्षित तेच दिसतंय तिथे. त्याच्या पूर्ण स्टेप्स विचारलेत त्यांनी ना, की कोणते प्रकार कोणते आहेत आणि मग 3 आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. येस. पण ते 3-4 मार्कांसाठी जे 3 विचारले ते डिटेल लिहायचे तुम्हाला. म्हणजे हे जे दिले हे अपेक्षित असेल. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे याच्यामध्ये? थँक्यू सर. आणखी कोणाला काय विचारायचा आहे प्रश्न? ठीक आहे, आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय ड्राफ्टिंग. जून 2019ला विचारलाय 2 मार्कासाठी. आणि व्हॉट इज ड्राफ्टिंग डिसेंबर 2024ला 2 मार्कासाठी विचारलाय. मला वाटतं याचं सांगायची गरज नाही, कारण वरती सगळ्या प्रोसेस ऑफ रायटिंग मी सांगितलेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे ना? तेच इथे दिलेलं आहे. पण हे प्रत्येकाचं वेगवेगळं थोडं डिटेल दिलेलं आहे, त्यामुळे याचा तुम्ही थोडा विचार करू शकता. पहिला दिलं त्याचा ड्राफ्ट इज फर्स्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग. Second one, while drafting, we get opportunity to look at our performance and think of revising it. Number 3, it is second step of process of writing. Fourth one, make a list about the sub points about the topic in the first stage. मला सांगा बरं प्रत्येकाने प्रोसेस ऑफ रायटिंगची पहिली स्टेप्स काय आहे? कोण सांगेल मला? Generating and ideas for writing. Yes, exactly. Number 2, Drafting. Number 3, Editing. Number 4, Modifying. 5, Revising. and the last one is Presentation. हा. तर तुम्ही लक्षात ठेवा, या प्रत्येक स्टेपला किती नंबरला येतो तो स्टेप्स लक्षात ठेवायच्या. त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारला गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवा की जनरेटिंग आयडिया फर्स्ट, सेकंड ड्राफ्टिंग, थर्ड एडिटिंग, फोर्थ मॉडिफाईंग, फिफ्थ रिवायझिंग अँड द लास्ट वन इज प्रेझेंटिंग. याचं क्रमाने लक्षात ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न आलाच तर तुम्हाला ते लिहिता येईल. त्यानंतर नंबर 4, मेक अ लिस्ट अबाउट द सब पॉइंट्स अबाउट द टॉपिक इन द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये जे काय तुम्ही पॉइंट्स लिहिलेले होते, सब पॉइंट्स लिहिलेले होते, त्याचा तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. वी आर टॉकिंग अबाउट द ड्राफ्टिंग, अँड ड्राफ्टिंग इज द फर्स्ट और सेकंड? सेकंड. आता पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला लक्षात येईल, ड्राफ्ट इज द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग. आता फर्स्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग का म्हटलं इथे?
कारण लक्षात ठेवा, पहिला जो प्रोसेस ऑफ रायटिंग होता, जनरेटिंग अन आयडिया, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मनामध्ये आयडिया तयार करायची होती ना, कोणते मुद्दे असतील, टॉपिक काय असतील, सब पॉइंट्स काय असतील, हे फक्त मनामध्ये विचार करायचा होता. ऍक्च्युअली रायटिंग कुठून चालू होते? ड्राफ्टिंग पासून चालू होते ना, त्याला आपण कच्चा मसुदा म्हणतो. आणि म्हणून तिथं म्हटलंय पहा, ड्राफ्ट इज फर्स्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष लिहायला सुरुवात करता त्यावेळेस ड्राफ्टिंग पहिल्यांदा येतं, पण ज्यावेळेस प्रोसेस ऑफ रायटिंगला सुरुवात करता त्यावेळेस ड्राफ्टिंग हे सेकंडला येतं. सो यू शुड थिंक ओव्हर इट. नंबर 5, टिक मार्क फॉर द पॉइंट टू बी इन्क्लुडेड अँड एक्सक्लुडेड. कोणते मुद्दे तुम्ही इन्क्लूड करायचे, कोणते मुद्दे एक्सक्लूड करायचे. एक्सक्लूड म्हणजे बाजूला काढायचे, ते तुम्हाला विचार करायचा आहे. नंबर 6, think about which details are required and make a sequence of points. When you are talking about the drafting, the sequence is very important there. And the last point is, always think about your purpose and audience and write with proper order. ह्या सगळ्या 5-7 गोष्टी ह्या ड्राफ्टिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यायच्या. नेक्स्ट वन, आता पहा, फीचर्स ऑफ रायटिंग हा याच्यातला दुसरा मुद्दा आहे. तुम्हाला परत एकदा वरची स्क्रीन दाखवतो सो दॅट तुम्हाला थोडं कन्फ्युजन राहणार नाही. प्रोसेस ऑफ रायटिंगचा आपण इथे भाग संपवलाय प्रेझेंटिंग पर्यंत. आता आपण या दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करतोय. कोणता आहे? फीचर्स ऑफ रायटिंगचा या ठिकाणी विचार करतोय आपण. आता फीचर्स ऑफ रायटिंग मध्ये पहा, युझिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी, ग्रॅमॅटिकली करेक्ट, हँड रायटिंग, प्रॉपर पॅराग्राफ रायटिंग, डिस्कोर्स मार्कर्स, कोहेरन्स आणि कोहिजन, अशा 1 2 3 4 5 6 7 मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. थोडक्यात इथे काय म्हणायचंय तुम्हाला, तर फीचर्स ऑफ रायटिंग म्हणजे लिखाण कामाचे, उत्तम लिखाणाचे वैशिष्ट्य कोणते, फीचर्स कोणते आहेत त्याचे. म्हणजे काही मुलांचं हस्ताक्षर अतिशय छान असतं, काही मुलांचं अतिशय घाणेरडं हस्ताक्षर असतं. आपण ज्या छान मुलांचं हस्ताक्षराला छान का म्हणतो, तर त्याच्या क्वालिटीज ह्या दिसतात आपल्याला. म्हणजे वळणदार हस्ताक्षर आहे, छान पद्धतीने लिहिलेले, त्याच्यामध्ये प्रत्येक अल्फाबेटचं कर्स रायटिंग बरोबर केलेले आहे, शब्दांची किंवा अल्फाबेटची हाईट बरोबर आहे, प्रत्येकाला वाचता येतं, सुंदर लिहिलेलं आहे. हे सगळे त्याचे काय फीचर्स आहेत आणि तेच फीचर्स आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता पहा, जे 7 फीचर्स आहेत त्याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न जून 2018 पासूनचे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. पहिला प्रश्न होता, व्हॉट आर द फीचर्स ऑफ रायटिंग. जनरल क्वेश्चन्स आहेत, ब्रीफ इन एक्सप्लेन इन ब्रीफ, 3 मार्काला विचारलाय. नंबर 2, व्हॉट आर द डिस्कोर्स मार्कर्स, नोव्हेंबर 18 ला 2 मार्काला विचारलाय. राईट अ शॉर्ट नोट ऑन कोहिजन, नोव्हेंबर 18 ला 2 मार्काला विचारलाय. व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ रायटिंग, एक्सप्लेन इन ब्रीफ, नोव्हेंबर 18 ला 2 मार्क विचारलाय. Which features of writing will you use for developing writing skill of your students? जून 19 ला 4 मार्काला विचारला, फुल प्रश्न विचारलेला आहे. Which features of writing म्हणजे तुम्हाला 7 फीचर्स लिहायचे तिथे. नंबर 6, राईट फीचर्स ऑफ बेस्ट हँड रायटिंग. सुंदर हस्ताक्षराचे फीचर्स कोणते आहेत, तेच आपल्याला हे सगळे 7 मुद्दे मांडायचे त्याच्यात. राईट द फीचर्स ऑफ रायटिंग विल यू यूज फॉर write the features of writing which will you use for good writing. Explain any 4, नोव्हेंबर 22 ला 4 मार्काला विचारलाय. राईट द फीचर्स ऑफ बेस्ट हँड रायटिंग, परत बेस्ट हँड रायटिंग वरती प्रश्न आलाय, मे 22 ला विचारलाय. विच फीचर्स ऑफ रायटिंग विल यू यूज फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स, मे 22 ला विचारलाय. आणि त्याला और प्रश्न परत विचारलाय, एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ हँड रायटिंग. 11वा प्रश्न, एक्सप्लेन डिस्कोर्स मार्कर्स. डिस्कोर्स मार्कर्स काय आहे, डिसेंबर 2023 ला रिपीटरला प्रश्न विचारलाय. 12 नंबर, डिस्क्राइब द यूज ऑफ व्होकॅब्युलरी ऍज अ फीचर ऑफ रायटिंग, जून 24 ला 2 मार्काला विचारलाय. क्वेश्चन नंबर 13, एक्सप्लेन द टर्म कोहेरन्स, डिसेंबर 2024 ला 2 मार्काला विचारलाय. आणि आता मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले प्रश्न.
पहा, मेक अ लिस्ट ऑफ डिस्कोर्स मार्कर्स जून 25 ला विचारलाय मागच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये. नंतर आणखी एक प्रश्न विचारलाय, विच फीचर्स ऑफ रायटिंग स्किल विल यू यूज फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. जून 25 ला 4 मार्काला प्रश्न विचारलाय. पहा, 4 मार्क, 4 आणि वरचे 2 मार्क, 6 मार्काला प्रश्न आलेले मागच्या प्रश्नपत्रिकेत. आणि जो काय डिसेंबरला प्रश्नपत्रिका आलेली आहे, परीक्षा झालेली, त्याच्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, एक्सप्लेन कोहेरन्स अँड कोहिजन. 3 मार्काला प्रश्न. आता हे प्रश्नांचे जर रिपिटेशन जर पाहिले तुम्हाला, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की जून 2025 ला ते 2 प्रश्न विचारले, डिस्कोर्स मार्कर्स आणि विच फीचर्स ऑफ रायटिंग स्किल विल यू यूज फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स ऑफ युअर स्टुडंट्स. पहा, फीचर्स ऑफ रायटिंग वरती जे कीवर्ड्स आहेत, ज्या ज्या प्रश्नांमध्ये फीचर्स ऑफ रायटिंग स्किल असे शब्द आलेला आहे, तिथे तुम्हाला सगळे साथीची साथी पण फीचर्स ऑफ रायटिंग स्किल लिहायचे. फक्त 2 मार्काला प्रश्न आलेला असेल तर तुम्हाला साथीचे नोंदी करायचे, फक्त लिहायचे डिस्कोर्स मार्कर्स, कोहिजन, त्यानंतर गुड हँड रायटिंग असे लिहायचे तुम्हाला. 4 मार्काला जर प्रश्न आला तर सगळ्यांची नावं लिहायचे आणि तुम्हाला थोड्या शब्दांमध्ये प्रत्येकाचे या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. तर हे 2 प्रश्न 25 चे आलेले लक्षात ठेवा, डिसेंबरला आणि जून 2025 ला आलेला प्रश्न. या प्रश्नांचा विचार आपण पुढे करतोय लगेच. आता पण मी जनरल घेतले, त्यातला कोणता काय प्रश्न येणार हे तुम्हाला जर फीचर्स ऑफ रायटिंग स्किल माहिती असेल तर यू कॅन राईट एनी आन्सर. क्वेश्चन माइट बी डिफरंट, यू कॅन गेट एव्हरीथिंग थ्रू दिस फीचर्स ऑफ रायटिंग. कसाही प्रश्न येऊ द्या, याच्यामध्ये तुमचं उत्तर दडलेलं असेल. जर तुम्ही हे साथी करून ठेवलं तर आय डोंट थिंक दॅट देर विल बी एनी डिफिकल्टी टू राईट अँड टू गेट द गुड मार्क्स. आता युजिंग त्यातलं पहिले फीचर्स आहेत, म्हणजे माझं हस्ताक्षर उत्तम असण्याचे फीचर्स कोणकोणते. तर पहिलं, युजिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. माझ्या लिखाणामध्ये जर योग्य शब्दांचा वापर केला तर इट विल बी अ फ्युचर ऑफ रायटिंग. आणि ही क्वालिटीज असेल माझ्या. मग याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होईल. यू शुड हॅव टू थिंक अबाउट द सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट एक्झॅक्ट वर्ड. Appropriate, you have to choose the appropriate word that a reader can visualize a sentence by precise words. ज्यावेळेस ते रीडर्स वाचत असतो त्यावेळेस बरोबर त्याला शब्दांचे ते अर्थ कळाले पाहिजे, कारण हिडन मिनिंग पण भरपूर शब्दांचं असतं अँड द ऑडियन्स शुड गेट इट. गुड रायटर्स यूज ऍडजेक्टिव्ह sparingly and adverbs later their nouns adverbs do the work. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मधला जे काही पार्ट्स असतील तर त्यांचा योग्य ठिकाणी वापर त्या ठिकाणी करणं अतिशय अपेक्षित आहेत. मग त्याच्यामध्ये ऍडव्हर्ब असतील, ऍडजेक्टिव्ह असतील, नाउन असतील, वर्ब असतील, या सगळ्यांचा उत्तम पद्धतीने या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. यूज ऑफ करेक्ट अँड ॲक्युरेट व्होकॅब्युलरी, वरती आपण तो म्हटले ते एक्झॅक्ट वर्ड्स, दॅट इज करेक्ट अँड ॲक्युरेट व्होकॅब्युलरी. आता दुसरा फीचर्स ऑफ रायटिंग आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट. सो व्हेन यू थिंक अबाउट द स्ट्रक्चर और द सिंटॅक्स, think about the spelling, punctuation marks, grammar, style, spelling mistakes, that is grammatically incorrectness must be avoided, and the last one punctuation is necessary. या सगळ्या मुद्द्यांचा तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्टनेस मध्ये असायला पाहिजे. म्हणजे जे फीचर्स आहेत त्या फीचर्स मध्ये तुमचं ग्रामर उत्तम पद्धतीने तुम्हाला यूज करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. सो दॅट इज ग्रॅमॅटिकली करेक्टनेस. Number 3, handwriting. Good handwriting creates good impression. हे मागाशी तुम्हाला सांगितलं होतं की फीचर्स मध्ये हँडरायटिंग वरती शॉर्ट नोटला 2 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत, तर तो एक लक्षात ठेवायचा. यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जाईल. यू हॅव टू थिंक अबाउट द सॉफ्ट ग्रिप ऑफ अ पेन और पेन्सिल. यूज लाइन पेपर
म्हणजे काय, तर रेषांचे वापरायचे, म्हणजे 4 लाईन असेल, 2 लाईन पेपर्स असेल, याचा वापर करणं गरजेचं आहे. नंबर 3, सिट अपराइट बट इन अ कम्फर्टेबल पोझिशन. म्हणजे ज्यावेळेस लिखाणाला बसणार आहे त्यावेळेस कम्फर्टेबल पोझिशन तुमची असायला पाहिजे. आणि हँडरायटिंग मधला आणखी एक महत्वाचा, सिक इन्स्पिरेशन फ्रॉम दोज हुज हँडरायटिंग इज गुड. ज्यांचं हस्ताक्षर उत्तम आहे अशांचं तुम्हाला या ठिकाणी माहिती किंवा त्यांच्याकडून तुम्हाला इन्स्पायर होणं अतिशय गरजेचं आहे. हे 3 मुद्दे. नेक्स्ट वन, स्टडी द कर्सिव्ह स्क्रिप्ट. कर्सिव्ह कशी लिहिली जाते याचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. यूज युअर होल आर्म टू राईट. म्हणजे पूर्ण हाताचा तुम्हाला या ठिकाणी वापर करणं गरजेचं असेल, आर्मचा, पूर्ण आर्मचा. सेट युअर पेपर ऑर नोट बुक प्रॉपरली. लिखाण करताना बरोबर तुमचं वही जी असेल ती प्रॉपरली तुम्हाला पुढे मांडता आली पाहिजे. आणि लास्ट वन पॉइंट आहे त्याच्यातला, कीप प्रॉपर स्पेसिंग बिटवीन 2 वर्ड्स. त्याच्या पुढे आपल्याला म्हणता येईल 2 सेंटेन्सेस अँड 2 पॅराग्राफ्स. ते पण आपण पुढे ऍड करू शकतो. 2 वर्ड्स, 2 सेंटेन्सेस अँड 2 पॅराग्राफ्स. शब्दांमधलं 2 लेटर मधलं स्पेस, 2 शब्दांमधला स्पेस, 2 वाक्यांमधला स्पेस आणि 2 पॅराग्राफ मधला स्पेस तुम्हाला प्रॉपर ठेवला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, 4th फीचर, दॅट इज द पॅराग्राफ. लिखाण काम करताना आपल्याला माहिती आहे की लिखाणामध्ये पॅराग्राफ सगळ्यात महत्वाचे असतात. पॅराग्राफ वरती प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, S6 मध्ये आहे तुम्हाला. आता पॅराग्राफ कसे पहा, ग्रुपिंग सिमिलर पॉइंट्स टुगेदर इज व्हेरी एसेन्शियल इन गुड रायटिंग. पहा, जर तुम्ही एका राईटअप मध्ये समजायचं 5 पॅराग्राफ असतील, याचा अर्थ 5 मुद्द्यांचा तुम्ही विचार केलेला आहे. एव्हरी पॅराग्राफ फोकसेस अ सिंगल आयडिया. एक पॅराग्राफ हा सिंगल आयडिया फोकसेस करत असतो. आणि म्हणून जर तुमचे 5 पॅराग्राफ असतील एका राईटअप मध्ये, तर याचा अर्थ 5 मुद्द्यांचा विचार तुम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे. एखाद्या राईटअप मध्ये समजायचं 10 पॅराग्राफ असेल, तर याचा अर्थ तुम्ही 10 मुद्द्यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. सो एव्हरी पॅराग्राफ सेंट्रलाइज अ सिंगल आयडिया दॅट इज टेकन इन टू कन्सिडरेशन. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मांडता त्यावेळेस तुम्ही काय असतं, तुमचं हे लिखाण कामाचं एक वैशिष्ट्य असतं. नंतर बी, टू डेव्हलप द मेन पॉइंट ऑर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स ऑफ दॅट पॅराग्राफ. तर पॅराग्राफ मधले जे काही मेन पॉइंट्स असतील तर ते तुम्हाला डेव्हलप करता आले पाहिजे. त्या पॉइंटला समजायचं एका पॅराग्राफ मध्ये 8 वाक्य असतील. इफ द पॅराग्राफ कंटेन्स 8 सेंटेन्स, so 8 sentence convey the same or it can support the main idea, a single idea. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एका पॅराग्राफ मध्ये एकच आयडिया सांगितली जाते आणि त्या पॅराग्राफ मध्ये जर 8 वाक्य असतील तर 8ही वाक्य त्या मेन आयडियाला सपोर्ट करणारे असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा पॅराग्राफ लिहितात त्यावेळेस तुमचं ते रायटिंगचे फीचर्स असतात. नंबर 5, डिस्कोर्स मार्कर्स. आता याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे. आता पहा, डिस्कोर्स मार्कर्स इज अ वर्ड और फ्रेज दॅट प्लेज अ रोल इन मॅनेजिंग अ फ्लो ऑफ डिस्कोर्स, लेक्चर्स और टॉक. आता याचं खाली उदाहरण दिले. डिस्कोर्स कनेक्टिव्ह आर, कोणकोणते कनेक्टिव्ह आहेत? सो, बिकॉज, अँड, बट, ऑर, इफ, वेदर, इफ नॉट, असे भरपूर डिस्कोर्स मार्कर्स आहेत. तर हे डिस्कोर्स मार्कर्स काय करतात, मी यांना थोडं हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जातो याच्यावरती. अजून इफ आहे, वेदर आहे. तर 2 वाक्य एकमेकांनी जोडले जातात आणि त्या वाक्यांचा फ्लो मेंटेन केला जातो, लक्षात ठेवा.
So these are some discourse markers. आणखी पुढे पहा. Its purpose is to show relations with something, to compare two ideas, to contrast ideas, to give supplementary ideas, or to give example. शब्द स्पेलिंग चुकलेले. Supplementary ideas, टू गिव्ह एक्झाम्पल्स. म्हणजे डिस्कोर्स मार्कर कशासाठी वापरले जातात? पहिला मुद्दा आहे पहा, टू शो रिलेशन्स विथ समथिंग, त्याचा सहसंबंध कशाशी आहे. टू कम्पेअर टू आयडियाज. आता समजायचं मी बट वापरला तर लगेच तो कम्पेअर होऊन जातो ना. म्हणजे आय लाईक टी बट आय डोंट लाईक कॉफी. म्हणजे कॉफीचा कम्पॅरिझन कोणाशी केलं जातं? टीची केलं जातं. ज्यावेळेस मी बट ऍज अ डिस्कोर्स मार्कर वापरला जाईल. नंतर टू कॉन्ट्रास्ट आयडियाज, परत तोच येतो. टू गिव्ह सप्लिमेंटरी आयडियाज, सो ॲज असं वापरलं जातं त्यावेळेस सप्लिमेंटरी आयडियाज. और टू गिव्ह एक्झाम्पल्स, एक्झाम्पल साठी अशा पद्धतीचे डिस्कोर्स वापरले जातात. नंतर शेवटचा मुद्दा की ज्याच्यावरती पण टिपेसाठी प्रश्न विचारला जातो, शॉर्ट आन्सर टाइप प्रश्न विचारला जातो, दॅट इज कॉल्ड कोहेरन्स आणि कोहिजन. आता व्हॉट इज कोहेरन्स, याच्यावरती डिफरन्स पण विचारलेला आहे एका प्रश्नामध्ये. कोहेरन्स मीन्स द content is logically sequenced, appreciably organized, easy to follow and understand. म्हणजे ज्यावेळेस कोहेरन्स येईल त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, कंटेंट इज लॉजिकली सिक्वेन्स. हे शब्द लक्षात ठेवा. कोहेरन्स, कंटेंट इज लॉजिकली सिक्वेन्स. आणि कोहिजन्स मीन्स काय? रिलेशनशिप्स अँड द कनेक्टिव्हिटी ऑफ आयडिया ऍट द सेंटेन्स लेवल. सेंटेन्स लेवल, रिलेशनशिप आणि कनेक्टिव्हिटी, हे दोन शब्द कोहेरन्स आणि कोहिजनला तुम्ही लक्षात ठेवा. हा, तर आता आपण जे फीचर्स ऑफ रायटिंग पाहिलेत, हा प्रश्न होता. तर याच्यावरती कोणाला काही शंका आहे का? तुम्ही विचारू शकता की सर याच्यामध्ये या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे. सर बोला. हा, जून 2025 मध्ये हा प्रश्न विचारलाय, मेक अ लिस्ट ऑफ डिस्कोर्स मार्कर्स. तो 2 गुणांसाठी आहे प्रश्न, बरोबर. आणि त्याचे फक्त आपल्याला लिस्ट करायला सांगितलेली आहे डिस्कोर्स मार्कर्सची. मग त्याच्यामध्ये फक्त नाही सो, बिकॉज, अँड, बट, ऑर, इफ हे शब्द. हो हो, येस येस येस. ओके, बाकी एक्सप्लेनेशनची काही गरज नाही नाही, तिथे फक्त सांगितलं मेक अ लिस्ट ऑफ डिस्कोर्स मार्कर्स. आता 2 मार्काला आहे तर कमीत कमी तुम्ही 4 लिहायला पाहिजे. 4च्या ऐवजी 6 लिहिलं तर गुड. ओके ओके, थँक्यू सर. आणखी कोणाला काही? आता आपण टाइप्स ऑफ रायटिंग कडे जाऊ, तिसऱ्या भागाकडे वळूया. आता तुम्हाला एक गंमत सांगतो ह्या टाइप्स ऑफ रायटिंग, त्याचे प्रश्न पाहूया आपण. बरं ठीक आहे, आपण पहिले हे पाहूया. आता टाइप्स ऑफ रायटिंग मध्ये पहा, पॅरेग्राफ्स आहे, स्टोरी रायटिंग आहे, वर्कशीट रायटिंग आहे, रेझ्युम आहे, डायलॉग आहे, लेटर्स आहे, रिपोर्ट्स आहे, समरी रायटिंग आहे, न्यूज रायटिंग आहे, नोट. म्हणजे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अतिशय व्हास्ट आहे हा प्रश्न. आणि इथे मात्र तुम्हाला थोडं स्मार्ट वर्क करावं लागणार. आता स्मार्ट वर्क कोणतं करायचं पहा. आपण जर जून 2025 ची प्रश्नपत्रिका जर पाहिली, याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न आहे पहा. किती प्रश्न आहेत? 1 पासून तर हे 14 प्रश्न आणि हे वर्ष, म्हणजे एकूण 30 प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत. त्याचं कारण पण सांगतो तुमचं. जर टाइप्स ऑफ रायटिंग 10 असतील, 10 टाइप्स ऑफ रायटिंग असेल तर परीक्षकाला याच्यावरती प्रश्न विचारायची जास्त संधी निर्माण होते. जास्त संधी. आणि
विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी थोडा प्रॉब्लेम तयार होतो, कारण की आपल्याला लक्षात येत नाही की नक्की कशावरती प्रश्न विचारला जाईल. आता मी डायरेक्ट 28, 29, 30च्या प्रश्नांकडे येतो. पहा, 28वा प्रश्न जून 2025 ला विचारलेला आहे. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हायटिंग हिम फॉर युअर बर्थडे पार्टी. 4 मार्काला प्रश्न विचारलाय, डायरेक्ट 4 मार्काला. आणि डिसेंबर 2025 ला विचारलेला आहे. विच पॉइंट्स विल यू कन्सिडर फॉर प्रिपेअरिंग रेझ्युम. रेझ्युम वरती प्रश्न विचारलाय आणि खाली राईट अ शॉर्ट नोट ऑन रिपोर्ट रायटिंग, एक रिपोर्ट रायटिंग वरती प्रश्न विचारला. ते साधारणतः जून 25 आणि डिसेंबर 25 मध्ये 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग वरती आलाय, त्यानंतर रेझ्युमी वरती प्रश्न आलाय आणि रिपोर्ट रायटिंग वरती, हे 3 प्रश्न आलेले आहेत. आता हे ते 3 जर सोडले तर आपल्याला 7 भागांवरती या ठिकाणी विचार करावा लागणार. म्हणजे पहा, हा लेटर वरती प्रश्न आला, त्यानंतर कशावरती आला सांगा, रेझ्युम वरती प्रश्न आलाय ना. येस सर. आणि आणखी एक प्रश्न आलाय सांगा, रिपोर्ट. रिपोर्ट्स वरती प्रश्न आला. हे 3 प्रश्न आले मागच्या एक्झाम. आता तुम्ही अभ्यास करताना काय करा की हे 3 सोडून इतरांचा सगळ्यांचा अभ्यास करा आणि नंतर शेवटी रेझ्युम, लेटर्स आणि रिपोर्टचा अभ्यास करा. म्हणजे थोडं वर्क तुम्हाला, थोडं स्मार्ट वर्क कडे याल तुम्ही. पॅराग्राफ करा, स्टोरी रायटिंग करा, वर्कशीट करा, डायलॉग करा, समरी रायटिंग करा, न्यूज रायटिंग करा, नोटिसेस करा. आता त्याच्यामध्ये पण थोडं स्मार्ट वर्क आणखी करता येईल तुम्हाला. तुम्ही जर सगळे प्रश्न जर पाहिले, सगळे प्रश्न, तर तुम्हाला कोणत्या भागांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात हे पण लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यामध्ये न्यूज वरती प्रश्न विचारला, दुसऱ्यामध्ये पॅराग्राफ वरती प्रश्न विचारला, तिसऱ्यामध्ये रिपोर्ट वरती प्रश्न विचारला, चौथ्यामध्ये स्टोरी वरती प्रश्न विचारला, 5व्यामध्ये परत पॅराग्राफ वरती प्रश्न विचारला, 6व्यामध्ये न्यूज वरती परत प्रश्न विचारला, 7व्यामध्ये परत एकदा पॅराग्राफ वरती प्रश्न विचारला, 8व्यामध्ये समरी वरती प्रश्न विचारला. समरी वरती पहिलाच प्रश्न विचारला गेला. तर रेझ्युम वरती प्रश्न विचारला आहे, त्यानंतर लेटर रायटिंग परत प्रश्न विचारला आहे, त्यानंतर रिपोर्ट वरती प्रश्न आलाय परतचा, त्यानंतर इथे पहिल्यांदाच डायलॉग वरती प्रश्न विचारला, त्यानंतर सेक्रेटरी यू आर द राईट नोटीस, इथं नोटीस वरती प्रश्न पहिल्यांदाच आला. पहा पुढच्या मध्ये न्यूज वरती प्रश्न आला. सर 13वा क्वेश्चन हा रिझ्यूम वरती आहे. काय झालं? हा, 13वा प्रश्न इथं रिझ्यूम वरती विचारला गेला होता. राईट. त्यानंतर इथे नोटीस वरती प्रश्न विचारला. असं जर तुम्ही करत गेले ना तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की वारंवारिता कोणते प्रश्न विचारले गेले, इम्पॉर्टन्स कोणत्या प्रश्नांना दिलेले आहेत. तर त्याला तुम्ही थोड्या पद्धतीने बारकाईने जर विचार केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की साधारणतः याचं रिपिटेशन भरपूर वेळा झालेलं आहे, हा भाग थोडा कमी विचारला गेलेला आहे, हा भाग थोडा जास्त विचारला गेलेला आहे. असं थोडं स्मार्ट वर्क करा मित्रांनो, म्हणजे मग तुम्ही थोडं कॉन्क्रीट कडे येऊ शकाल. पण तरी पण मी सांगतो परत एकदा की ऑप्शनला कोणतं टाकू नका, कारण सगळ्या भागांवरती प्रश्न विचारले जातात. आता त्यातलं एक गंमत मी सांगतो की मी खाली जे काही 28, 29, 30 चे प्रश्न घेतलेले आहेत, मी असं म्हटलं होतं तुम्हाला की हे प्रश्न याच्या मागच्या प्रश्नपत्रिकेत विचारले गेलेले नव्हते. म्हणजे जून 2025 ला प्रश्न हा विचारला गेलेला आहे. जून 2024 चा प्रश्न पाहूया. जून 2024 हा प्रश्न होता. 25 नंबरचा. Which stages and steps will you consider to teach story writing to your students? हा जून 2025 ला प्रश्न विचारलाय. मग जून 2024 ला प्रश्न विचारलाय. जून 2025 ला तो प्रश्न आला नाही ना, का आलाय तो? अरे मी प्रश्न तुम्हाला विचारलाय.
नाही आलं सर, नाही आलं. नाही आला. बरोबर. आता डिसेंबर 2024 ला विचारलेला प्रश्न पाहू. हा प्रश्न पाहिजे मी हायलाइट करतो. आता तो प्रश्न काय आहे पहा. प्रिपेअर अ नोटीस ऑन द कल्चरल इव्हेंट टू सेलिब्रेट इन युअर कॉलेज. हा डिसेंबर 2024 ला प्रश्न विचारलाय ना. आता डिसेंबर 2025 ला कोणता प्रश्न विचारलाय पहा. रिपोर्ट रेझ्युम वरती प्रश्न विचारला आणि रिपोर्ट रायटिंग वरती प्रश्न विचारला. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे का की याच्या मागच्या पेपर मधले जे विचारलेले प्रश्न आहेत ते लागोपाठ पुढच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले जात नाही. बरोबर आहे ना. हा म्हणजे तुम्ही थोडं कॉन्क्रीट यायला लागतं की साधारणतः कशावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल असं सगळ्या प्रश्नपत्रिकेचा विचार करा. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की प्रश्नपत्रिकेचा जो विद्यार्थी जास्त अभ्यास करतो ना त्याला पासिंगला म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. कारण तो उत्तराकडे म्हणजे प्रश्नांकडे जास्त आकर्षित असतो आणि त्याला अंडरस्टँडिंग व्हायला सुरुवात होते की नाही हा प्रश्न असा असा आहे ना, हा प्रश्न येऊ शकतो, हा प्रश्न अशा अशा पद्धतीने येऊ शकतो. असं तुम्ही तुमच्या एक पद्धतीने कॅल्क्युलेशन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. चला आता हे सगळे प्रश्न आले त्याच्यातले काही प्रश्नांचे उत्तर आपण पाहूया. सॅम्पल क्वेश्चन्स घेऊया. फॉर एक्झाम्पल राईट द एलिमेंट्स ऑफ पॅराग्राफ. पॅराग्राफचे एलिमेंट्स कोणते आहेत. पहिला आहे पहा त्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स आहेत पॅराग्राफचे. युनिटी, ऑर्डर, कोहेरन्स आणि कम्प्लीटनेस. तुम्हाला माहिती आहे का मी मागाशी बोलता बोलता एक गोष्ट सांगितली की पॅराग्राफ म्हणजे काय. तर एका पॅराग्राफ मध्ये एक सिंगल आयडिया असते, युनिटी असते त्याच्यामध्ये. म्हणून पहिलं एलिमेंट आला युनिटी. इच पॅराग्राफ हॅज वन सिंगल कंट्रोलिंग आयडिया. प्रत्येक पॅराग्राफ मध्ये फक्त एक आणि एकच आयडिया असते आणि दॅट इज कॉल्ड द युनिटी. आणि मग एका पॅराग्राफ मध्ये जर 8 वाक्य असतील किंवा 8 सेंटेन्सेस असेल तर प्रत्येक सेंटेन्स हे मूळ वाक्याला म्हणजे पहिल्या वाक्याला सपोर्ट करत असतात. हे पॅराग्राफ लिखाणाचं एक स्किल असतं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 2 ऑर्डर. आता काय ऑर्डर मध्ये अपेक्षित आहे. देर शुड बी अ डेफिनेट ऑर्गनायझेशन ऑफ सेंटेन्स अबाउट द मेन थीम. आता काय कोणती ऑर्डर असते रे. मी तुम्हाला सांगितलं की समजायचं 8 वाक्य जर असेल म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये मेन आयडिया मांडलेली असते. उरलेले 7 वाक्य आहेत ना ते एकमेकांवरती इंडिपेंडंट असतात. त्यांची ऑर्डर ठरलेली असते. पहिलं वाक्य हे आहे ना मेन आयडिया पहिल्या वाक्यांमध्ये असते. दुसरं वाक्य मेन आयडियाला सपोर्ट करतं. तिसरं वाक्य दुसऱ्या वाक्याला सपोर्ट करतं. चौथं वाक्य तिसऱ्या वाक्याला सपोर्ट करतं आणि असं 8वं वाक्य 7व्या वाक्याला सपोर्ट करतं. सो सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स, ऑर्डर ऑफ सेंटेन्स इज मेंटेन इन द पॅराग्राफ. पॉइंट नंबर 3 कोहेरन्स. मी तुम्हाला मगाशी सांगितलं. व्हॉट इज कोण सांगेल कोहेरन्स काय. बोला. बोला ना. आताच झालं ना आपलं कोहेरन्स आणि कोहिजन पण झालं ना. अरे झालं ना. Coherence means the contain in logically sequence. कंटेन लॉजिकली सिक्वेन्स. हे वाक्य लक्षात ठेवा प्रत्येकाने. मग आता कोहिरन्स पॅराग्राफ मध्ये कसं असतं. कोहिरन्स इट मीन्स द क्वालिटी ऑफ मेकिंग रायटिंग अंडरस्टँडेबल. म्हणजे तुमच्या सिक्वेन्स जी आहे ती सिक्वेन्स प्रॉपरली जर मेंटेन केली तर यू कॅन गेट द मेन आयडिया. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आता लेटर रायटिंग आलेच येतेच पुढं. आता समजायचं तुम्हाला एखादं पत्र तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, भावाला किंवा घरच्यांना लिहायचं आणि तुम्हाला असं लिहायचं की मला सहलीला जायचं. बरोबर. पॅराग्राफ आपण कसे तयार करतो. आपण पहिल्यांदा लिहितो नमस्कार सगळ्यांना, कसे आहे पप्पा मम्मी सगळं खाली लिहितो. दुसरा पॅराग्राफ असं होतो की आमच्या कॉलेजची सहल अशा अशा ठिकाणी जाणार आहे. बरोबर. अशा अशा ठिकाणी जाणार आहे. सगळेच विद्यार्थी जाणार आहेत. मला पण सहलीला जायचं आहे. झाला पहिला. खालचा तिसरा पॅराग्राफ. या सहलीसाठी मला कृपया 1000 रुपये पाठवा. त्यामध्ये जाण्याचा खर्च 500 रुपये असेल.
मला अशा अशा 2 वस्तू घ्यायच्या, 200 रुपये त्याला लागतील, 500 2 700 झाले, नंतर 200 रुपये मला पॉकेट मनी लागेल, असे 800 रुपये 1000 रुपये मला कृपया पाठवून द्या. पण 3 पॅराग्राफ केले, तिन्ही पॅराग्राफचे मेन आयडिया वेगवेगळे आहेत. सो दॅट इज द कोहेरन्स. सिक्वेन्स सेंटेन्स बरोबर सिक्वेन्स मेंटेन केली. आणि शेवटचा मुद्दा आहे कम्प्लीटनेस. ऑल सेंटेन्स इन अ पॅराग्राफ मस्ट सपोर्ट द मेन आयडिया. कम्प्लीटनेस म्हणजे पूर्ण तो पॅराग्राफ 8 ओळींचा पूर्णपणे पॅराग्राफ वाचल्या वाचकाला कळालं पाहिजे की ह्याला हे असं असं म्हणायचं. दॅट इज मिनिंग शुड बी कम्प्लीट विदिन दॅट. अँड दीज आर द 4 एलिमेंट्स ऑफ पॅराग्राफ. ओके, नेक्स्ट. हाऊ विल यू डेव्हलप समरी रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स? ऍप्लिकेशन बेस वरती प्रश्न विचारला. समरी रायटिंग. Introduction of different stories, passage, paragraphs. How will you develop summary writing of skill of your student? विद्यार्थ्यांमध्ये समरी रायटिंगचं स्किल कसं डेव्हलप कराल? पॉइंट नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ डिफरंट स्टोरीज, पॅसेज, पॅराग्राफ. ज्याचं समरी रायटिंग करायचं त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला देणं गरजेचं आहे. नंबर 2, टेल द स्टुडंट्स हाऊ टू राईट समरी. डूज अँड डोंट्स वाईल रायटिंग समरी. काय करायला पाहिजे, काय करायला नको हे विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ समरी रायटिंग. तुम्ही एखादे समरी रायटिंगचे एक्झाम्पल्स विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. गिव्ह द एक्झाम्पल. टेल देम द डिफरन्स बिटवीन समरी रायटिंग अँड प्रिसाइज रायटिंग. त्याचा दोघांचा फरक तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगता आला पाहिजे. 6, गायडन्स व्हाईल समरी रायटिंग. ज्यावेळेस प्रत्यक्ष समरी रायटिंग कराल त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना गायडन्स केला पाहिजे. And the last one is practice of summary writing by giving different paragraphs, stories and passages. तुम्हाला आठवतं काय 7वी 8वी 9वी 10वी समरी रायटिंगचा एक भाग असेल त्याला आपण 1/3 रायटिंग म्हणायचो. हा तो एक भाग आहे. तर या पद्धतीचं तुम्हाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आता लेटर रायटिंग. एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ लेटर रायटिंग. 3 पार्ट्स ऑफ लेटर. त्याच्यामध्ये 3 पार्टचा तुम्हाला विचार करायचा आहे. इंट्रोडक्शन, मॅसेज आणि कन्क्लुजन. हे 3 लेटरचे स्टेप्स असतील. त्यानंतर स्टेट द स्टेप्स ऑफ डेव्हलपिंग रिपोर्ट. हे तुम्हाला मगाशी सांगितलं. यातल्या सगळ्या भागांचा तुम्हाला विचार करायचा आहे. सगळे भागांचा. आता स्टेप्स ऑफ डेव्हलपिंग रिपोर्ट. हाऊ यू कॅन डेव्हलप द रिपोर्ट युजिंग द स्टेप्स. पहिला भाग, पर्पज मस्ट बी फिक्स्ड. पॉइंट नंबर 2, कन्सिडर टू हुम यू आर प्रिपेरिंग अ रिपोर्ट. रिपोर्ट माहिती करा कोणाला, कोण सांगेल का मला? आपल्याला प्रॅक्टिकलला पण एक भाग होता. कोण सांगेल मला रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय? बोला. अहवाल लेखन. अहवाल लेखन. राईट. एक्झॅक्टली. आपण अहवाल लेखनामध्ये काय करतो? व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला अहवाल लेखन करायला लावलेले होते, आठवतंय तुम्हाला? जे मुलं रेग्युलर जात असतील कॉलेजला त्यांना माहिती असते की अहवाल लेखन म्हणजे काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शैक्षणिक सहल गेली असेल तर शैक्षणिक सहल जाऊन आल्यानंतर तुम्हाला एक अहवाल लेखन करायचं असतं. त्यानंतर तुमचे सगळ्यांचे प्रॅक्टिस लेसन्स म्हणजे सराव पाठ संपल्यानंतर जी कार्यशाळा घेतली जाते किंवा शाळेवरती जाऊन शिकवलं जातं त्याचा अहवाल लेखन तुम्हाला करायचं असतं. बरोबर ना? म्हणजे अहवाल लेखन करताना कोणकोणत्या स्टेपचा विचार करावा लागतो किंवा कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून दुसरा मुद्दा होता पहा, कन्सिडर टू हुम यू आर प्रिपेरिंग अ रिपोर्ट. तुम्ही कोणाला लिहिताय अहवाल? प्राचार्यांना लिहिताय, तुमच्या मित्राला लिहिताय का घरच्यांना लिहिताय? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 3, डिसाइड सेक्शन्स अँड पॅराग्राफ. मग तुम्ही डिसाइड करा की सेक्शन्स करा, त्याचे काही पॅराग्राफ्स तयार करा की मला 4 पॅराग्राफ मध्ये अहवाल लेखन करायचे. याचा अर्थ 4 महत्वाचे मुद्दे मांडायचे. नंबर 4, यूज ब्रीफ सेंटेन्सेस रादर दॅन युझिंग मोर कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. म्हणजे सिंपल सेंटेन्सेस वापरा. नॉट ओनली बट ऑल्सोचं काही कॉम्प्लेक्स सेंटेन्स वापरू नका किंवा
असे फ्रेजेस जास्त वापरून असं वाक्य लिहू नका. सिम्पल सेंटेन्सेस नाउन क्लॉज वापरू नका, ऍडजेक्टिव्ह क्लॉज वापरू नका. सिम्पल as सेंटेन्स. well as. हा बोला. नंबर 5, पास्ट टेन्स फॉर्म इज यूज्ड. आता पहा, रिपोर्ट रायटिंग कधी करतो आपण सहलीला जाऊन आल्यानंतर रिपोर्ट रायटिंग करतो ना. सो इट इज पास्ट टेन्स शुड बी यूज्ड. म्हणून पास्ट टेन्स मध्येच लिहायचं होतं की आम्ही या दिवशी सहलीला गेलो होतो, अशा अशा ठिकाणं पाहिले, अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केला, या वेळेला आम्ही घरी आलो. पास्ट टेन्स मध्ये सगळा रिपोर्ट रायटिंग द्यायचा. नंबर 6, व्होकॅब्युलरी शुड बी सुटेबल फॉर पर्पज. तुम्हाला जो पर्पज लिहायचा आहे रिपोर्ट मध्ये, त्याची व्होकॅब्युलरी शुड बी अप्रोप्रिएट अँड एक्झॅक्ट वर्ड शुड बी यूज दॅट. लास्ट वन, यूज डायरेक्ट फॉर्म ऑफ नॅरेशन, पॅसिव्ह यूज ऑफ कन्स्ट्रक्शन. म्हणजे इथे काय करायचंय तुम्हाला, डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन लिहायचे आणि पॅसिव्ह व्हॉइस द्यायचे. आता इनडायरेक्ट नॅरेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्येकाला माहिती आहे ना. इनडायरेक्टचं वाक्य लिहायचं आणि पॅसिव्ह व्हॉइस द्यायचं, सो दॅट इट इज व्हेरी सिम्पल फॉर द ऑडियन्स टू अंडरस्टँड व्हॉट द रिपोर्ट इज. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही हँड रेज करा किंवा तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. नेक्स्ट वन, which points will you consider while writing dialogue? Write in detail. डायलॉग लिहिताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा? नंबर 1, डायलॉग शुड बी फ्री फ्रॉम रिजिड माइंडसेट. Point number 2, they are not written in a complete and grammatically sentence. डायलॉग रायटिंग याच्यामध्ये असा काही नियम नाही त्या ठिकाणी की तुम्ही ग्रॅमॅटिकली कम्प्लीट सेंटेन्सेस म्हटले पाहिजे. नंबर 3, यूज प्रॉपर पंच्युएशन मार्क. डायलॉग मध्ये पंच्युएशन मार्क प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. पॉजेस प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इंटोनेशन plays very important role in dialogue. So use the proper punctuation, proper pauses. Number 4, give some subject to be dialogue. म्हणजे डायलॉग साठी काही सब्जेक्ट तुम्ही विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. नंबर 5, गिव्ह द कॅरेक्टर्स देअर पर्सनल व्होकॅब्युलरी. प्रत्येक कॅरेक्टरला त्यांची पर्सनल व्होकॅब्युलरी द्या की यू हॅव टू यूज दीज व्होकॅब्युलरी. नंबर 6, डायलॉग शुड प्रोव्हाइड सम इन्फॉर्मेशन. काही माहिती द्या त्यांना. द लास्ट वन, डिफरंट कॅरेक्टर शुड हॅव डिफरंट ओपिनियन. आणि प्रत्येक कॅरेक्टरचे हे वेगळ्या पद्धतीचं ओपिनियन डायलॉग मध्ये असू शकेल. नेक्स्ट वन, आता मी तुम्हाला सांगितलं की फीचर्स ऑफ बेस्ट हँड रायटिंग वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. इव्हन 4 मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे. सो यू शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट फीचर्स ऑफ बेस्ट हँड रायटिंग. महत्वाचा प्रश्न आहे. मग आता याच्यामध्ये बेस्ट हँड रायटिंगचे कोणकोणते फीचर्स आहेत? पहा, गुड हँड रायटिंग इज इझियर टू रीड अँड नीटली रिटन. अतिशय वाचायला सोपी असते, स्वच्छ असते, नीट असते. यूज अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. त्याच्यामध्ये योग्य शब्दांचा अंतर्भाव असतो. इट शुड बी ग्रॅमॅटिकली करेक्ट. पॅरेग्राफ शुड बी देअर. Discourse marker should be used there. Number 6, coherence and cohesion should be there. Number 7, it creates a good impression about the writer. Number 8, important points. आता त्यातले कोणकोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत? 1, सॉफ्ट ग्रिप ऑफ अ पेन ऑर पेन्सिल. हे मला वाटतं मागे आपण पाहिलेलं आहे, त्याच गोष्टीचं या ठिकाणी. नंबर 9, पुढचा 9चा विचार करतो मी. Study the cursive script from the beginning. Number 6, sorry, क्रम थोडे चुकलेले, समजून घ्या थोडं. Use your whole arm. Set your proper notebook properly. हे सगळे मला वाटतं मागे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की these are the features of best handwriting. Write your resume. म्हणजे जूनला जर प्रश्न आलेला असेल तर रेझ्यूम वरती प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, तरी पण तुम्ही तयार करून ठेवा.
रिझ्यूमला लक्षात ठेवा की एक साधा स्वतःचा एक रिझ्यूम तयार करून घ्या. त्याच्यामध्ये फुल नेम असावं. कोणकोणते पॉईंट कन्सिडर केलात रिझ्यूम मध्ये? फुल नेम, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, हायलाइट्स ऑफ कॅन्डिडेट स्ट्रेंथ, म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ कोणकोणत्या आहेत, क्लिअर कॉन्साइज असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा ईमेल ऍड्रेस पण असणं गरजेचं आहे. फोन नंबर पण असावा त्याच्यामध्ये. ते पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घ्या. दोनदा प्रश्न आलेला आहे पहा. यू आर द कल्चरल सेक्रेटरी ऑफ युअर कॉलेज. राईट अ नोटीस टू इन्व्हाइट all the children to come for the program which is taking place on the next Monday. पुढच्या मंडेला एक कार्यक्रम होणार आहे, कल्चरल सांस्कृतिकचा कार्यक्रम, आणि तुम्ही सेक्रेटरी म्हणून तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही इन्व्हाइट करा. आता कशावरती प्रश्न आहे? तर कोणत्या टाइप्स ऑफ रायटिंग वरती प्रश्न आहे? बोला. जे 10 टाइप्स ऑफ रायटिंग आहे त्याच्यामध्ये कशावरती आलेला आहे हा प्रश्न? रायटिंग, लेटर रायटिंग, लेटर लेटर रायटिंग. कुठं लेटर दिसतंय तुम्हाला? राईट अ लेटर कुठं म्हटलं? नोटीस रायटिंग. येस, हा हे उत्तर तुम्हाला इथे दिसेल. राईट अ नोटीस. नोटीस नोटीस वरती प्रश्न. आता मला सांगा, तुमच्या कॉलेजला अनेक नोटिसेस लावले जातात. कल्चरल प्रोग्राम. हा, आता कल्चरल प्रोग्राम कधी होणार आहे? पुढच्या मंडेला होणार आहे ना, नेक्स्ट मंडेला होणार आहे. आणि त्या प्रोग्रामच्या संदर्भात तुम्ही कल्चरल सेक्रेटरी आहात, सांस्कृतिक प्रमुख आहात तुमच्या कॉलेजचे. तर तुम्ही असं एक नोटीस लिहा की त्या नोटिसीमध्ये विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करा की ह्या दिवशी अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे याचा अर्थ नोटीस ही फ्युचर साठी असते, बरोबर आहे ना? नोटीस ही काय असते? यस सर. फ्युचर साठी असते. रिपोर्ट काय असतो? कार्यक्रम झाल्यानंतर. राईट. पाससाठी. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मग आता याला एक नोटीस लिहायची, ती खाली लिहिलेली आहे. फॉर्मॅट ऑफ नोटीस कॉन्टेंट. त्या नोटीस मध्ये कोणकोणतं कॉन्टेंट असावं? हे पहा, नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, डेट. म्यूट करा तुम्ही सगळ्यांना, तुमचा आवाज येतो कोणाचा. नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, डेट, हेडिंग नोटीस, सुटेबल डिस्क्रिप्शन, त्याचं डिस्क्रिप्शन लिहा, पर्पज लिहा. प्रेमा कोण आहे? प्रेमा स्क्रीनवरती काहीतरी चालू केलंय तुमचं. सुटेबल डिस्क्रिप्शन लिहा, पर्पज लिहा, कशासाठी यायचे, टाइम लिहा, किती वाजता यायचे, व्हेन्यू लिहा, कुठे यायचे, अजेंडा, त्या कार्यक्रमाची रूपरेषा द्या, हु इज टू अटेंड, कोण कोण त्याला उपस्थित राहू शकतं, स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स, त्या कार्यक्रमाचे काही इन्स्ट्रक्शन्स द्या, मोबाईल वापरायचा नाही, कुणी काय बाहेरच्या वस्तू आणायच्या नाही, गडबड करायचं नाही, काय असेल ते. कॉन्टॅक्ट पर्सन, या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी कोणता व्यक्ती तुम्हाला माहिती देऊ शकेल त्याचं नाव, सिग्नेचर, नेम अँड डेसिग्नेशन इन ब्लॉक लेटर्स, आणि खाली त्याने त्या सेक्रेटरीने त्याचं नाव, त्याचं डेसिग्नेशन, जनरल सेक्रेटरी, कल्चरल सेक्रेटरी, त्याची सही असावी. आणि शेवटचा मुद्दा, मेन बॉडी 40 to 50 वर्ड्स. मधले सगळे जे लिहायचे ना ते 40 to 50 वर्ड्स मध्ये मेन बॉडी त्यांनी लिहिली पाहिजे. मेन बॉडी मध्ये कोणतं? अजेंडा थोडक्यात ना. तर असं एक फॉर्मॅट असतं नोटीसचं. तुम्ही या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा, सो दॅट यू कॅन राईट लाईक दॅट. कोणाला काही शंका याच्यावरती? ठीक. नेक्स्ट, न्यूज रायटिंग. Write a news article about any recent sport activity in your college. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की न्यूज रायटिंग आणि रिपोर्ट याच्यामध्ये फरक काय? रिपोर्ट तर न्यूज म्हणजे बातमी असते सर. बातमी. हा, म्हणजे तुम्ही सहलीला जाऊन आलात
आणि तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये एक बातमी द्यायची. तुम्ही सहलीला आलात आणि तुम्हाला प्राचार्यांना किंवा घरच्या लोकांना एक रिपोर्ट द्यायचा. या दोघांमध्ये फरक असेल ना. हो सर. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लगेच दोन्ही गोष्टींमधला फरक कळेल. तुमच्या कॉलेजमध्ये काही प्रोग्राम झाला, उदाहरणार्थ वार्षिक गुणगौरव समारंभ झाला, त्याच्यामध्ये त्याची बातमी तुम्ही न्यूजपेपरला दिली. तर न्यूजपेपरमध्ये महत्वाच्या कोणत्या गोष्टी असतात का न्यूजमध्ये? हेडिंग महत्वाचं असतं. उदाहरणार्थ ह्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला, हेडिंग. डेटलाईन असते, कधी झाला. इंट्रोडक्शन और लीड, त्याची माहिती काय आहे थोडक्यात दिली जाते. आणि मेन बॉडी म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला हे लोकांना कळावं, हे तुम्हाला न्यूज रायटिंग मध्ये द्यायचं. आता रिपोर्ट मध्ये काय करायचं, दोन्ही गोष्टी सारख्या पद्धतीने चालतात पण थोडा फरक आहे. रिपोर्ट रायटिंगला पण हेडिंग द्यायचंय, डेट द्यायचंय, मेन बॉडी पण द्यायचंय, बरोबर ना. रिपोर्ट रायटिंग मध्ये तो पण पास्ट टेन्स मध्ये लिहायचा आहे, न्यूज रायटिंग पण पास्ट टेन्स मध्ये लिहायची. फक्त न्यूज रायटिंग मध्ये पॉइंट्स ह्या गोष्टीवरती असतील आणि रिपोर्ट रायटिंग मध्ये पॉइंट्स मात्र याच गोष्टीवरती आधारित असतील, परंतु त्याच्यामध्ये लिहिणारा मटेरियल काय असेल थोडं वेगळं असेल, जास्त वेगळं असत नाही. हा दोघांमधला थोडा फरक तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता परत एकदा नोटिसेस वरती आलं. मगाशी आपण नोटीस सांगितली, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. परत एकदा मी काही घेत नाही ती गोष्ट, माझ्याकडून डबल पीपीटी झाली ती. आता या दुसऱ्या प्रकरणातला चौथा मुद्दा आणि मला वाटतं हा शेवटचा मुद्दा असेल, प्रॅक्टिस इन स्पीकिंग अँड रायटिंग. मी तुम्हाला मागे बोललो होतं की जून 2025 ला, एक मिनिट मी परत एकदा प्रश्न पाहतो याच्यामध्ये कोणता आला होता प्रॅक्टिस इन स्पीकिंग वरती. प्रॅक्टिस ऑफ स्पीकिंग वरती प्रश्न आला होता पा. जून 2025 ला काही प्रश्न आलेला नाही, डिसेंबर 25 ला प्रश्न आलाय. विच डिफरंट वेज ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल which will use as an English teacher? Which different ways of developing writing skill will you use as an English teacher? इंग्लिश टीचरच्या संदर्भात आलेला 3 मार्काला प्रश्न आलेला. जून मध्ये काही प्रश्न विचारला गेलेला नाही. त्याच्या अगोदर नोव्हेंबर 2021 चा प्रश्न विचारलाय, तो म्हणजे व्हॉट ऍक्टिव्हिटीज विल यू सजेस्ट टू प्रॅक्टिस इन रायटिंग. प्रॅक्टिसिंग रायटिंग वरती आलेला आहे. इथे 2 आहे, स्पीकिंग आणि रायटिंग वरती. आपण पाहू याच्यामध्ये काय होतंय ते. ठीक. तर आता व्हॉट ऍक्टिव्हिटीज विल यू सजेस्ट टू प्रॅक्टिस इन रायटिंग, एक्सप्लेन इन डिटेल. नोव्हेंबर 2021 ला तो प्रश्न आलाय 4 मार्कासाठी. तर याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे अपेक्षित आहे रायटिंग वरती, प्रॅक्टिस इन रायटिंग. रायटिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घ्या. थोडक्यात डोळ्यासमोर आणायचे की माझ्या मुलांना प्रॅक्टिस ऑफ रायटिंग द्यायचंय, मला रायटिंग त्यांचं उत्तम व्हावं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची, त्यांनी प्रॅक्टिस करून घ्यायची विद्यार्थ्यांची. तर कोणकोणते मुद्दे असतील पहा. पहिला आहे कॉपिंग फ्रॉम द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड वरती तुम्ही लिहायचं, विद्यार्थ्यांना कॉपी करायला लावायचं. कॉपी बुक, बुक मधून पाहून विद्यार्थ्यांना लिहायला लावायचं, सो दॅट दे कॅन डेव्हलप देअर प्रॅक्टिस. डिक्टेशन म्हणजे तुम्ही ओरली सांगायचं, विद्यार्थ्यांनी लिहायचं. सबस्टिट्यूशनल टेबल, टेबलच्या साहाय्याने वेगवेगळ्या पद्धतीचे कसे सिंपल सेंटेन्सेस तयार करता येईल हे विद्यार्थ्यांना द्यायचं. यूज ऑफ कॅलिग्राफी नोटबुक. कॅलिग्राफी तुम्हाला माहिती असेल, हँड रायटिंगच्या दृष्टिकोनातून असतं का, तर त्या कॅलिग्राफी नोटबुकचा तुम्ही वापर करू शकता. हँड रायटिंग कॉम्पिटिशन्स घेऊ शकता. रायटिंग सेंटेन्स इन सिक्वेन्स, सिक्वेन्स मध्ये वाक्य लिहायला लावू शकता. डिस्क्रायबिंग पिक्चर अँड राईट वर्ड्स, चित्र दाखवायचे आणि चित्रावरून त्यांना काही शब्द लिहायला लावायचे. कंपोजिशन्सचा वापर करू शकता.
त्यानंतर डिस्कस ऑफ टॉपिक इन ग्रुप्स अँड राईट अबाउट टॉपिक एक्झाम्पल स्कूल गॅदरिंग. म्हणजे एक वर्गामध्ये टॉपिक द्यायचा आणि ग्रुपमध्ये डिस्कशन करायला लावायचं. फॉर एक्झाम्पल शाळेची गॅदरिंग कशी झाली. आणि ब्रेन स्टॉर्मिंग प्रोसेस अँड राईट द इम्पॉर्टंट पॉइंट. ब्रेन स्टॉर्मिंग तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहून लिहा, अशा पद्धतीने तुम्हाला एक ब्रेन स्टॉर्मिंग प्रोसेस या ठिकाणी करता येऊ शकते. ते एक अशा पद्धतीचं रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही वर्गामध्ये घेऊ शकता. परत एकदा मला वाटतं डबल आलंय की टाइप्स ऑफ रायटिंग घेतलंय आपण. ते प्रश्न पण घेतलेले आहेत. ते प्रश्न पण मी तुम्हाला सांगितले, ते पण झालंय. परत मला वाटतं कॉपी पेस्ट परत एकदा. तर अशा पद्धतीने युनिट नंबर 2 वरती आधारित जो काही महत्वाचा भाग तुम्हाला सांगायचा होता तो सगळा भाग मला वाटतं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. आता मी तुमच्याकडे येतोय की तुम्हाला या संदर्भात जर काही युनिट नंबर 2 च्या संदर्भात किंवा युनिट नंबर 1 च्या संदर्भात जर काहीही शंका असतील तर यू आर अलाउड टू आस्क. तुम्ही ते विचारावेत अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला तो भाग समजलेला आहे का नाही हे पण मला कळेल आणि तुम्हालाही थोडा त्याचा वापर होऊ शकेल. येस, ओव्हर टू यू. तुमच्याकडे येतो. ज्याला बोलायचं असेल त्यांनी कृपया जर तुमचा व्हिडिओ ऑन केला तर मला पण ते कळेल आणि करावं. सगळ्यांनीच व्हिडिओ ऑन करा, म्हणजे तुमचा सगळ्यांचा फोटो तुम्हाला युट्यूबला दिसेल, ज्याला शक्य असेल त्यांनी. येस, कोणाला बोलायचं असेल तर मला सांगा पहिल्यांदा की मला बोलायचं. येस सर. बोला, कोण बोलतोय? कविता का? सर कालचं लेक्चर करता येईल का? एक मिनिट. हॅलो. एकच मिनिट थोडं. हा बोला ना कविता मॅडम, बोला. सर कालचं लेक्चर युट्यूब वर आहे का? हो, टाकले ना कालचं लेक्चर, युट्यूबला टाकलेलं आहे कालचं लेक्चर. आणि लेक्चर कालपासून स्टार्ट झालेत का सर? हो, आता शेवटचं लेक्चर उद्या येईल, संपत आलेत लेक्चर सगळे. अरे बापरे सर, मला आज माहित झालं. आज माहित झालं? हो, मॅडमने ग्रुप वरती आज टाकला होता व्हिडिओ, मग म्हणून जॉईन झाले. मला माहितच नव्हतं लेक्चर स्टार्ट झालेलं. लेक्चर चालू आहेत ना, तुम्हाला युट्यूबला सगळे लेक्चर्स मिळतील ना, डोंट वरी, काही काळजी करू नका. हो चालेल सर, थँक्यू. सर तुमचा नंबर मिळेल का? मी युट्यूबची लिंक आणि हा जो भाग तुम्ही विचारताय ते मी ऑन स्क्रीन वरती शेअर करतो तुम्हाला. त्याच्यामध्ये युट्यूबची लिंक पण आहे, हो हो. माझा नंबर पण आहे. दिसतोय का तुम्हाला? हो सर, दिसतं. थँक्यू. ह्या चॅनल वरती प्लेलिस्टला जा तुम्ही. S4 S6 किंवा फर्स्ट इयरचे पण मॅक्सिमम लेक्चर्स आहेत तिथे. आणि इनकेस जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता मला. ते नंबर पण दिलेला आहे मला. हॅलो सर. एकच मिनिट. हॅलो. एकच मिनिट. कोण बोलतंय? श्रद्धा का? हो. तुमचा माईक ऑन करा ना मॅडम. तुमचा माईक ऑन आहे सर, माईक ऑन. नाही सॉरी, या व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ सर नाही करू शकत, काही अडचण असेल म्हणून. ठीक आहे बोला ना. सर मागच्या वर्षी पण तुमचे लेक्चर केले होते आणि खूप छान मार्क पडले तुमचे लेक्चर केल्यामुळे, त्यासाठी थँक्यू. आणि सेम तेच म्हणेल मी की आम्हाला लेक्चरची लिंक मिळाली नव्हती मागच्या, आतापर्यंत जे झाले या वर्षीचे ते. तर प्लीज त्याची लिंक द्या. आणि जे ऍप्लिकेशनचे प्रश्न आहे ना सर, आतापर्यंत तुम्ही जे सांगितले ते लिहायची ते ठीक आहे, पण त्याची सुरुवात आय विल करायची का? कशाने सुरुवात करायची? आय विल कन्सिडर किंवा आय विल. बरोबर सांगतात. आतापर्यंत जेवढे ऍप्लिकेशनचे प्रश्न सांगितले तुम्ही ते, म्हणजे मी असं करेल, मी सांगेल. हो बरोबर आहे ना, बरोबर आहे. हे पहा, तो प्रश्न कसा ओळखायचा ऍप्लिकेशन बसवर? तर ज्या प्रश्नामध्ये युअर शब्द आला असेल ना,
फॉर एक्झाम्पल पहा, आता एक प्रश्न वाचतो मी की हाऊ विल यू डेव्हलप समरी रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. हा, म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचं समरी रायटिंग स्किल कसं तुम्ही डेव्हलप करणार, हा तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारलेला आहे ना. त्यामुळे हो. त्याची उत्तर लिहिताना काय करणार तुम्हाला, आय विल डेव्हलप समरी रायटिंग ऑफ माय स्टुडंट्स युझिंग द फॉलोइंग पॉइंट्स. अशा पद्धतीने Yes, sir. उत्तराची सुरुवात करायची. येस, यू आर राईट. ओके, थँक्यू सर. आणि आधीच्या लेक्चरची सर लिंक भेटली तर अहो मी तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही युट्यूब लिंक जर तुमच्याकडे असेल ना, मी आता दाखवली ना स्क्रीनवरती, तिथे जा तुम्ही, तुम्हाला सगळे त्याच्यावर व्हिडिओ, होईल का सर ओपन? हो तुम्हाला सगळे मिळतील. आणि नाही ओपन झाल्यावर मला सांगा ना, ओके सर, थँक्यू. मी प्रत्येकाला लिंक नाही पाठवू शकणार. प्रत्येकाने याला व्हिडिओ चॅनलला जा माझ्या आणि तिथे जाऊन पहा, यू विल गेट एव्हरीथिंग दॅट. सर मे आय 1 मिनिट, सर आय हॅव वन क्वेश्चन. 1 मिनिट मॅम. युअर नेम प्लीज. कविता शिंदे. 1 मिनिट. येस मॅम, ओव्हर टू यू. हा सर, आपल्याला तो प्रश्न आहे, नोटीस लिहायची आपल्याला कल्चरल डिपार्टमेंटचं, बरोबर आहे. तर आपण जे पॉइंट घेतलेले आहेत त्यानुसार नेम ऑफ द ऑर्गनायझेशन आपण उजव्या बाजूला लिहिणार आहे. नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर आपण डेट लिहिल्यानंतर डिरेक्टली सुरुवात करणार आहे का हेडलाईन देऊन? हो, त्या पॉइंटनी सुरुवात करायची. पहिला जो मुद्दा हा. असेल, दुसरा जो मुद्दा असेल त्या विषयावरती. आणि आता एक नवीन सांगतो तुम्हाला, ओके सर. आता नवीन एक पद्धत चालू झाली की पूर्वी आपण राईट साईडला लिहायचो, हो आता हो हो. लेफ्ट साईडला पण लिहू शकतात. ओके आणि त्याच्या खाली टू, मग त्याचं असं असं पण लिहू शकतात. जसं तुम्हाला त्या शिक्षकाने सांगितलं असेल तसं पण करू शकतात, काही पॉईंट. ओके ओके, थँक्यू. नेक्स्ट. आणि बोला, कोणाला काय विचारायचं का आणखी? अरे तुम्हाला प्रश्न आता ह्या वेळेला भरपूर असायला पाहिजे, आता लास्ट स्टेजला आलेलो आहे आपण इथे. सर बाकी विषयांचे पण घेता का ऑनलाईन? नाही नाही नाही, दुसऱ्या विषयाचे. उद्याचं शेवटचं लेक्चर होईल एससी. का भी लेक्चर लो ना आप, क्या? ऐसे ही जैसे इंग्लिश का आपने ऐसे जूम मीटिंग पर लेक्चर लिए ना, तो ऐसा ही मराठी का भी लो ना आप. मराठी कौन सा? हाँ मराठी सर, S4 हो गया मैम, उसके लेक्चर्स हो गए. अब यूट्यूब पे जाओ, यू विल गेट ऑल द वीडियोस देयर. नहीं थे. ठीक आहे, आणखी कोणाला काय विचारायचंय? एक बार और लो ना सर मराठी का प्लीज, हमारी स्टडी कुछ भी नहीं हुई आज, बहुत बेनिफिट हुआ हमको. अरे मैं वही आपको बोल रहा हूँ मैम कि जस्ट यू कैन गो थ्रू माय चैनल, यू विल गेट ऑल द वीडियोस देयर. सब वीडियोस वहाँ है ना, आपको जो भी लगता है वो सब वीडियो वहाँ पे मिलेगा. सर यूट्यूब पर है क्या? यूट्यूब पे, वही तो बोल रहा हूँ ना मैं, यूट्यूब पे सब वीडियो. यूट्यूब का मैंने अभी चैनल भी बताया आपको, और मेरा नंबर भी वहाँ पे, अगर आपको नहीं मिला तो मुझे फोन करो, मैं आपको गाइड करूंगा हाउ यू कैन गो टू यूट्यूब. थँक्यू सर, थँक्यू. चल, आणखी कोणाला काय विचारायचंय? सर कविता शिंदे बोलते. आपल्या युट्यूब चॅनलवर आपले जे MCQs आहेत 2018 पासून 2022 पर्यंत अवेलेबल आहेत. आणि जे आता म्हणजे 2024-25 चे MCQ तुम्ही 2 दिवसामध्ये, 1 ते 2 दिवसामध्ये युट्यूबला अपलोड होईल. त्याचं मी लेक्चर घेणार नाहीये, ते डायरेक्ट अपलोड करणार आहे. अपलोड होतील. ओके ओके, थँक्यू सर. उद्या किंवा परवा 2 दिवसात होतील, ते पण तयार झालेले आहेत. ओके सर. आणि उद्या S6 होईल का लेक्चर? उद्या S6 लेक्चर होईल. ओके, थँक्यू सर. आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे खूपच मदत होते अभ्यासासाठी, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. अभ्यास चांगला करा, चांगले मार्क मिळवा, तोच आनंद असेल आम्हाला सगळ्यांना. ओके, थँक्यू सर. आणि परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यानंतर एक फोन करून सांगा, हो नक्की. तर आम्हाला चांगले मार्क मिळाले, छान वाटलं, म्हणजे आम्ही पण थोडे इन्स्पायर होऊ. आम्हाला विद्यार्थ्यांचा असा एकदा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की
आमचे शिक्षक पण थोडे इन्स्पायर होतील. नाही सर, खरंच या व्हिडिओजमुळे ना खूप म्हणजे फायदा होतो. कारण कसं होतं बऱ्याच वेळा आहे ना, म्हणजे सपोज आम्ही वर्किंग आहोत आणि आम्ही डेली हे नाही करू शकत, कॉलेज अटेंड नाही करू शकत. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मिस होऊन जातात. पण तुमच्या लेक्चर्समुळे लास्ट इयर सुद्धा मला भरपूर उपयोग झाला त्याचा. म्हणजे 40 पैकी मला 35 पर्यंत गेले माझे मार्क्स. कोणत्या कॉलेजच्या आहात तुम्ही ना? मी वडगाव मावळ, बाफना कॉलेज. बापना कॉलेज. येस सर. त्याच्यामुळे तुमच्या मार्गदर्शनात म्हणजे आमचे शिक्षकही भरपूर छान आम्हाला मदत करतात. आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतात आणि तुमचं लेक्चर त्यांनीच आम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे नाही का, पण खूपच मदत होते आणि तुमचं मार्गदर्शनामुळे अभ्यास सुखकर होतो, सोयीचा होतो. म्हणजे जास्त डिटेलमध्ये कुठे जावं लागत नाही. जे आहे त्याच्यामध्येच अभ्यास केला तरी पुरेसा आहे असं वाटतं. तुम्हाला त्याच्यामुळे जसा फायदा झालाय तसं तुम्ही फर्स्ट इयरच्या मुलांना पण ते लिंक द्या. फर्स्ट इयरचे पण लेक्चर सगळे अवेलेबल आहेत. येस नवीन सर. मुलांना पण ज्यांना हे पहा तुम्ही पास होतात तसे सगळे मुलं पण पास झाले पाहिजेत ही अपेक्षा आहे आमच्या सगळ्या शिक्षकांची. त्यामुळे फक्त तुमच्या जवळच हे नॉलेज नका ठेवू, तुम्ही हे स्प्रेड करा. जे मुलं डीएड ला आहे, डीएडला सॉरी, मित्र डेफिनेटली. असेल, मैत्रिणी असतील, त्यांना सांगा की अशा अशा पद्धतीचे लेक्चर्स उपलब्ध आहेत. आमच्या मॅडमने ऑलरेडी ते ग्रुपवर वगैरे सेंड केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा नाही का ज्यांना गरज आहे आम्ही लगेच ते हे करतो, सेंड करून शेअर करून देतो. फक्त एकच आमचं रिक्वेस्ट channel- असेल, sir. सबस्क्राईब करा चॅनल, त्याला बेल केलंय आयकॉन सर, पण द्या. लास्ट इयर सबस्क्राईब केलेलं आहे. तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक्स असतात कारण भरपूरच नाही का छान असतात, सगळे व्हिडिओ छान असतात आणि मॅडमचे पण काही व्हिडिओज होतात जे म्हणजे S3 चे वगैरे मी पाहिले, ते पण व्हिडिओ खूप सुंदर असतात. हो, मागचे भरपूर खरंच. सगळ्या विषयांवरती लेक्चर आहेत, परंतु एक आहेत. 2-3 वर्षापासून फक्त इंग्रजीचे होत आहेत लेक्चर्स. काही शिक्षकांना अवेलेबल नाही होत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम तयार झालाय तो, पण होतील सगळे लेक्चर्स होते. जर पॉसिबल झालं तर पहा. हो, हो, S1 निश्चित. वगैरे. निश्चित. ओके. थँक्यू सर आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार. थँक्यू. चला थांबायचं, आपल्याला कोणाला विचारायचं असेल तर. तर तुमच्यासारखंच S5 विषयाचं कोण घेतं का युट्यूबला? नाही ना, अजून तर कुणी नाही तयार झालेला असं सेपरेट घेणारा. हॅलो. बोला हा ना. सर, अंजली पुजारी बोलतो सर. व्हिडिओ ऑन करता येईल मॅम तुम्हाला? हॅलो. हा बोला. हा सर. हा बोला ना. सर खूप छान मार्गदर्शन केलं सर. थँक्यू सर. थँक्यू. सर मला एक डाऊट होता सर. बोला ना. कधी लिहिण्याच्या घाईमध्ये वेळ कमी पडतो, तर ज्यावेळेस एक्सप्लेन करायचं असतात त्यावेळेस जर फक्त पॉईंट लिहिलेच, लक्षात आलं की टाइम कमी आहे, तर त्या पॉईंटना मार्क्स दिले जातात का सर, एक्सप्लेन न करता? आता तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. याच्यावरती माझा एक गाजलेला व्हिडिओ आहे महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात जास्त त्याचे लाईक्स आहेत, लोकांनी तो पाहिलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल, युट्यूबला आहे तो, की परीक्षेला ना स्मार्ट वर्क करणं सगळ्यात महत्वाचं असतं. सर आपकी यूट्यूब की आईडी बता दो ना सर, हम थे नहीं पहले ज्वाइन. ठीक है, मैं बताता हूँ, मुझे कंप्लीट करने दो. जी. तर स्मार्ट वर्क करताना टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं असतं प्रत्येकाने, आणि ते प्रत्येकाने करावं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 20 मार्काचा पेपर साठी किती टाइम अलॉट केलेला असतो, कोण सांगेल? 1 घंटा. 1 तास. 1 तास. हा, 1 तासांमध्ये तुम्हाला 20 मार्काचा पेपर कव्हर करायचा असतो. म्हणजे 60 मिनिटं असतात 20 मिनिटासाठी. म्हणजे एका मार्कासाठी तुम्हाला 3 मिनिट अलॉट असतात, बरोबर ना? एका मार्कासाठी किती 3 मिनिट अलॉट केलेले असतात, म्हणजे 20-60 असा 1 तास जातो त्याच्यामध्ये. मग तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी असं माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगतो, आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ एकदा ऐका. सगळ्यांना मी सांगू इच्छितो की पेपरला जाण्याच्या अगोदर, म्हणजे आता तुम्ही तो व्हिडिओ एकदा पहा, त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क कसं करायचं, जास्तीत जास्त मार्क कसं मिळवायचे, त्याच्या भरपूर क्लुप्त्या मी सांगितलेल्या आहेत तिथे, भरपूर क्लुप्त्या सांगितलेल्या आहेत. आणि त्या व्हिडिओचं नाव पण आहे पेपरला जाण्यापूर्वी. एकच मिनिट, मी तुम्हाला ते हे पण दाखवतो लगेच. त्याचा भरपूर फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे, तुम्हाला पण फायदा होणं अपेक्षित आहे. तर मला वाटतं तुम्ही ती गोष्ट जर केली
तर निश्चित पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला जास्त मार्क पण मिळवता येतील. त्याची व्हिडिओचं नाव मी सांगतो तुम्हाला, पण मला तर तुम्हाला तो शेअर करता येणार नाही ते. सगळ्यात गाजलेला व्हिडिओ आहे तो माझ्या युट्यूबचा. परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ परीक्षेला आहे का? जाताना, हा, असं काहीतरी नाव आहे. सर्च करतोय तो. कोणाला सापडला तो? तर मला पण सापडा ना तो. ठीक आहे, तुम्ही युट्यूबला जा. त्याचं नावच आहे परीक्षेला जाताना. त्याच्यामध्ये सगळं वेळेचं नियोजन दिले, मार्कांचं नियोजन करायचं, कोणता प्रश्न अगोदर सोडवायचा, कोणता प्रश्न नंतर सोडवायचा. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकही प्रश्न असा सोडून नका देऊ तुम्ही, त्याचं उत्तर अजिबात नाही लिहिलं. काहीतरी उत्तर लिहा, काहीतरी उत्तर लिहिलं म्हणजे काहीतरी तुम्हाला मार्क मिळतील. माझं स्टेटमेंट आहे का प्रत्येकाने, की काहीतरी लिहा सो दॅट यू कॅन गेट समथिंग दॅट, आणि ते पासिंगला तुम्हाला अतिशय महत्वाचं होईल. ओके, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. चला, आणखी कोणाला काय विचारायचंय? सर, बाकीच्या विषयांची पण प्रश्नपत्रिका डिस्कस करता येतील का? इम्पॉर्टंट क्वेश्चन. मॅम, असं कोणी उपलब्ध नाही आता. तुम्ही तुमच्या शिक्षकांची, विशेषतः तुमच्या विषय शिक्षकांची या संदर्भात चर्चा करू शकता. इम्पॉर्टंट क्वेश्चन असं नका म्हणू तुम्ही, पण एक साधारणतः तुम्हाला प्रश्नांची आयडिया असायला पाहिजे. ओके. आणखी कोणाला काही? विद्यार्थी कंटाळून कमी कमी व्हायला लागले. ठीक आहे, आपण थांबायचं इथे आता. येस सर. कोणाला काही प्रश्न नाही असं मला वाटतं, आपण इथे थांबूया. परत एकदा तुम्हाला जर काही शंका वगैरे असेल तर तुम्ही निश्चित फोन करून मला विचारू शकता. त्या शंकेचं निरासन मी करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा, चांगले मार्क मिळवा. पास झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर निश्चित फोन करून सांगा, मेसेज टाका. थँक्यू सर. चलो, ओके, थँक्यू. थँक्यू. हॅलो सर. बोला बोला. मागच्या वेळी तुम्ही कसं एक्झामच्या वेळेला घेतलेले सकाळचे लेक्चर, तसे ह्या वेळेला पण घ्या अशी रिक्वेस्ट आहे. नाही मॅम, आता एक्झामच्या वेळेस जाणार आहे. एक्झामच्या वेळेस तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असतं, आणि आता एक्झामला नाही. राहिलंय पेपर फक्त ते S4 आणि S6 त्या दिवशी सकाळी 1 तास फक्त तुम्ही दिला आम्हाला तरी चालेल. म्हणजे ते रिव्हिजन होते. तुमच्याशी डिस्कस केल्यावरती जरा जास्त फायदा झालेला मागच्या पेपरला. ठीक आहे, मी पाहिजे प्रयत्न करेन मी. हा, आम्हाला फक्त मागच्या तेवढेच लेक्चर भेटलेले तुमचे. असे लेक्चर भेटले नव्हते, पण पेपरला खूप फायदा झाला. आधीच्या अभ्यासपेक्षा त्या डिस्कशन मुळे तुम्ही खूप छान माहिती सांगितलेली. ठीक आहे मॅम, पाहू, प्रयत्न करू आपण. हा चालेल, थँक्यू सर. सर, उद्या किती वाजता लेक्चर असणार आहे? उद्या 7 वाजता असेल ना, 7 वाजता. ओके, थँक्यू सर. सर, त्या लिंकचं नाव पेपर्स कसे सोडवावे चांगले गुण मिळवण्याचे तंत्र हे आहे का? बरोबर बरोबर, तेच आहे. ओके, थँक्यू. हो, भेटलं. येस येस येस, प्रत्येकाने ऐका, परत एकदा सांगा मॅम ते. पेपर्स कसे सोडवावे चांगले गुण मिळवण्याचे तंत्र. राईट. तर तुम्ही युट्यूबला जर गेला तर तुम्हाला सगळेच मिळतील. त्याच्यामधला हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहावा अशी माझी इच्छा आहे.
ते तुम्हाला 4 स्मार्ट वर्षापूर्वी शेअर केलेलं आहे तुम्ही सर. हो आणि त्याचे व्ह्यूज किती आहेत त्या व्हिडिओचे? जास्त आहेत सर, तेवढं 7.5K दिसतंय. नाही जास्त असेल मॅडम. ठीक आहे, काही का असे ना, पण तो सगळ्यात गाजलेला व्हिडिओ आहे माझा. मला तो म्हणजे मोबाईल वरती मला सर्च व्हायना ते फक्त. ठीक आहे, तुम्ही पहा सगळ्यांनी. चलो, वी विल से बाय बाय वन्स अगेन. गुड नाईट. आपल्याला Thank you, sir. परीक्षेच्या सगळ्यांना शुभेच्छा परत एकदा. Thank you. ओके. थँक्यू सर.